माइक बंदच करून साठी ठेवा. माइक बंद आमच्या मोबाईलमध्ये तर पण येते का? 15 जण आलेत. बरं ठीक आहे. माईक नको का? माईक नको नको बरं साईडला ठेवा. अभिनव खिडकी तुला अशी उघड आहे नमस्कार. वारणेच्या स्पंदन तर्फे आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. वारणेच्या स्पंदनच्या यशोगाथा संकल्पनेअंतर्गत आज आपण एक अशा आदर्श शिक्षकांची मुलाखत घेणार आहोत. श्री विनायक हिरवे सर, ज्याने आपल्या तालुक्यात खूप शैक्षणिक कामामध्ये एक वेगळा शाहूवाडी पॅटर्न आणि एक वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्या कार्यातून, त्यांच्या समाज कार्यातून भरपूर जणांनी प्रेरणा घेऊन भरपूर गोष्टी करण्यासाठी धडपड चालू केलेली आहे. त्यांच्या विचारातून आपल्याला सगळ्यांना प्रेरणा मिळते. अशा आदरणीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त असे शिक्षक श्री विनायक हिरवे सरांचं मी या ठिकाणी आपल्या स्वागत करतो. नमस्कार सर. सर्वप्रथम वारणेचं स्पंदन हे जे व्यासपीठ आहे आमच्या शाहूवाडी तालुक्यातल्या वारणा खोऱ्यात तयार झालेलं आहे आणि या वारणेच्या स्पंदनच्या माध्यमातून गेले 2-3 महिने ही आमची मंडळी मित्रमंडळी आहेत. त्यामध्ये रंगराव पाटील सर आहेत, शरद पाटील सर आहेत, विजय देसाई आहेत आणि भरपूर आहेत अशी जी या टीमच्या माध्यमातून समाजातले जे खरोखर जे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांना आपल्या समोर आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. माझं भाग्य आहे की पहिल्यांदाच एका शिक्षकाला या व्यासपीठाच्या माध्यमातून व्यक्त होण्याची संधी मिळत आहे. मी सरांचं आणि संपूर्ण वारणेच्या स्पंदन टीमचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि आनंद व्यक्त करतो की आपण मला संधी दिली. नमस्कार सर. कारण आपल्यासारख्या आदर्श लोकांना व्यासपीठावर आणणं हाच आमचा प्रयत्न असेल. वेगवेगळ्या क्षेत्रातील आदर्श लोकांच्या आदर्श गोष्टी, त्यांचे विचार आणि त्यांनी केलेल्या आपल्या संकल्पनेला साध्य करण्यासाठी केलेली धडपड जी आहे ती आपण या ठिकाणी आणण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहोत वारणेच्या स्पंदन तर्फे. तर आपल्या व्यासपीठाचं पण हे भाग्य आहे की तुमच्यासारखे आदर्श शिक्षक आम्हाला या ठिकाणी वेळ दिला तुम्ही इतक्या बिझी शेड्यूल मधून. तर आपण आता सरांचा जीवन प्रवास आणि त्यांची जी धडपड आहे शिक्षण क्षेत्रातली ती जाणून घेण्याचा प्रयत्न चालू करूया. सर, तुमच्या भूतकाळातल्या म्हणजे आपल्या घरच्या परिस्थितीबद्दल सांगा आम्हाला. नक्की नक्की सर. सर्वप्रथम मी माझा परिचय करून देतो. माझं पूर्ण नाव विनायक सुहास हिरवे आणि माझं मूळ गाव आहे मलकापूर. आमच्या पूर्वज म्हणजे अगदी गजापूरच्या ते ज्यावेळी मराठ्यांचं सैन्य होतं, आपले सरदार घराणे होते, त्यांच्यावर राहत होते. त्यानंतर ज्यावेळी पंतप्रतिनिधी विशाळगडवरून मलकापूरला आले त्यानंतर आमचं कुटुंब देखील मलकापूरला आलं
आणि मलकापूरचं जे प्रसिद्ध मारुतीचं मंदिर आहे त्या मंदिराची जबाबदारी आमच्या कुटुंबावर आहे. आणि हिरवे कुटुंब म्हणजे माझा जो परिवार आहे तो खूप सामाजिक कार्यात पहिल्यापासून पुढे आहे. कदाचित त्यांचाच वारसा मला मिळालेला आहे. सध्या आम्ही मलकापुरातच राहतोय. माझे वडील एसटीत कंडक्टर होते. माझी आई 9वी पास आहे आणि त्यानंतर माझी पत्नी आता शिक्षिका आहे ती देखील. आणि माझी 2 मुलं आहेत. मला एक भाऊ आहे आणि खूप मोठा परिवार आहे. बहीण एक आहे आणि एक छान परिवार आमचा आहे. आजही गणपतीच्या सणाला आमचं संपूर्ण कुटुंब सगळे एकत्र येतं आणि त्यावेळी तो आनंदाचा क्षण आमच्या साजरा. खूप छान सर. तुमच्या परिवाराला असंच एकत्र तुम्ही नांदता ते खूप आत्ताच्या काळात सुद्धा दुर्मिळ आहे. कारण छोट्या छोट्या गोष्टीमुळे वादविवाद होतात. खूप छान ऐकून बरं वाटलं. तुमचा जो शिक्षक बनण्याचा जो प्रवास आहे म्हणजे D.Ed वगैरे त्याच्याबद्दल सांगा आम्हाला. खूप चांगला पर्याय आहे. कारण काय झालं, मी अगदी 5वी ते 10वी आमच्या रयत शिक्षण संस्थेत शिकत होतो आणि कुठेतरी कर्मवीर भाऊराव पाटलांचा एक ठसा आमच्यावर निर्माण झाला होता की बाबा कुठेतरी शिक्षण क्षेत्रात काम झालं पाहिजे. पण 11वीला मी 8वी 9वीला मी NCCला होतो आणि कुठेतरी एक सैन्य दलात जावं, एक आपल्या देशाची सेवा करावी असं वाटायला लागलं. आणि NCC जिथं आहे उपलब्ध अशा करण्यासाठी मी इस्लामपूरला गेलो. इस्लामपूरला सायन्सला ऍडमिशन घेऊन देखील मी एकमेव असा विद्यार्थी होतो की जो NCCला गेला होतो. आणि NCC करून B सर्टिफिकेट C सर्टिफिकेट भविष्यात मिळवावं आणि आपण सैन्य दलात जावं माझं स्वप्न होतं. पण दुर्दैवानं मला ते जमलं नाही. परत 11वी नंतर परत 12वीला मला मलकापूरला यावं लागलं काही घरगुती अडचणीमुळं. आणि 12वी नंतर ते मला सैन्य दलात जायचं होतं, स्वप्न राहिलं. पण मी 12वी चांगल्या गुणांनी पास झालो आणि माझे बरेच मित्र D.Edला जात होते. त्या काळात D.Ed असं कोण विशेष एवढं महत्व नव्हतं D.Edला. म्हणजे बरेच माझे मित्र D.Edला असताना मला एक असं वाटतं की आता परत स्वप्न बदललं, आता आपण BSc करूया, आपल्या भागात एक कारखाना पडूया असं वाटायला लागलं. पण योगायोगानं D.Edला फॉर्म भरला आणि मला रुकडी इथं D.Edचं ऍडमिशन मिळालं. खरं तर माझं D.Ed अगदी कमी कालावधीत झालं होतं कारण मला तिकडे जायचं नव्हतं. तसा आता महापूर आला होता गेल्या काळात गेल्या वर्षी. तसा 2000 साली 1995-96 साली मोठा महापूर आला आणि त्या काळात भरपूर 3-4 वेळा तार आल्या की तुम्हाला D.Edला शिक्षक होण्यासाठी तुम्हाला ऍडमिशन मिळते आणि या. आणि मी जात नव्हतो. पण योगायोगानं असेल किंवा देवाच्या मनात असेल त्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. आदरणीय संपतराव गायकवाड साहेब जे आहेत त्यांचं त्यावेळी मला चांगलं मार्गदर्शन मिळालं. माझे 2-3 मित्र होते जे स्वतः पूर्वी D.Ed करत होते, त्यांचं मला मार्गदर्शन मिळालं आणि मी रुकडी D.Edला गेलो. रुकडी D.Ed एक तिथं देखील ते रयत शिक्षण संस्थेचंच कॉलेज असल्यामुळे म्हणजे मला घरच्या शाळेत कॉलेजमध्ये गेल्याचं वाटलं आणि एक चांगला मित्र परिवार तिथे मिळाला आणि त्या माध्यमातून शिक्षक करण्याची प्रक्रिया सुरू झाली. खूप छान सर. आणि तुम्ही हा जो प्रवास सांगितला की मला ऍक्च्युली संरक्षण क्षेत्रात जायचं होतं, मिलिटरी वगैरे NCC करून, तर दुर्दैव नाही तर सगळं सर हे भाग्य आहे. आता तुम्ही ज्या क्षेत्रात आहे तर ते विद्यार्थ्यांचं वैशिष्ट्य काय माहिती का, माझ्या आता जवळजवळ 10 ते 12 विद्यार्थी आज मिलिटरीत आहेत. तेच ना, आपलं स्वप्न त्यांच्याद्वारे पूर्ण झालं. आणि हे जे तुम्ही जे कार्य करताय त्याच्याद्वारे पण भरपूर जणांचे स्वप्न पूर्ण होत आहेत. सर D.Ed झाल्यानंतरचा प्रवास म्हणजे आता तुमचा नोकरीचा प्रवास कसा होता, कुठून सुरुवात झाली? म्हणजे एक संघर्ष आहेच नेहमीचा. D.Ed झालो, माझ्या बरोबरचे सगळे विद्यार्थी पास झाले, मी एकटाच नापास झालो. D.Ed गुरुजी नापास. एक मानसिक स्वास्थ्य त्यावेळी नेमकं बिघडलेलं कारण माझ्या वर्गात 40 विद्यार्थी होते, 39 माझे मित्र सगळे पास झाले. तो वेगळा प्रकार होता. कदाचित मला जाणून नापास केलं होतं. पण त्यातनं परत मी बाहेर पडलो. माझे सगळे मित्र नोकरीला लागले. मी एकटाच आमच्या तालुक्यातला मी एकटाच होतो की जिल्ह्यातला एकटा होतो की माझे सगळे मित्र लागले, मी एकटाच राहिलो. आणि सगळ्याच्या नंतर ईश्वर कृपानं किंवा काय हे असेल की मला सर्व्हिस मिळाली, सेवा करण्याची संधी मिळाली आणि मी त्या क्षेत्रात आलो. आणि आता सेवा आहे पुन्हा कालच 20 वर्ष पूर्ण झालेली आहे. खूप छान सर. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा त्याच्याबद्दल, 20 वर्ष झाल्याबद्दल. आणि खूप विद्यार्थ्यांचं पण भाग्य आहे की तुमच्यासारखे तळमळीचे शिक्षक मिळाले. आता तुमचा जो प्रवास झाला सुरू त्याच्यातून तुम्ही असं छातीटोकपणे सांगता की मी पाट्या टाकणार नाही, म्हणजे तुमची मनोवृत्ती त्याच्यातून दिसून येते सर की मी कुठल्याही प्रकारचं नुसतं पगारावर लक्ष ठेवणार नाही, तर मी माझ्याकडची जी क्वालिटी आहे ती द्यायचा प्रयत्न करणार. मग ह्या विचाराची जी बांधणी आहे ती आता तुम्ही सांगितलं की मला बाळ कडूच मिळालं की माझ्या परिवारातून पण हा एक वारसा मिळाला.
मग त्याची नेमकी सुरुवात कधी झाली? तसं बघायला तर मला पहिली ते चौथी शिकवायला मला गणपती तुकाराम पाटील म्हणजे गतू पाटील नावाचे शिक्षक होते, जे साळशीचे होते. मलकापुरात बरेच वर्ष त्यांनी सेवा केली आणि कुठेतरी त्यांचा एक पगडा होता. गुरुजी आमच्या वर्गात कधी शाळेत आलेली कधी बसलेली मी पाहिलेली नाही. आले की कायम शिकवायचे आणि गरिबांच्या प्रती असेल, अगदी शिक्षणाप्रती असेल, तेव्हा गुरुजींचं इतकं जबरदस्त प्रेम होतं आणि कुठेतरी तो ठसा एक निर्माण झाला होता. आणि भविष्य काळात ज्यावेळी मी माझ्या शालेय शिक्षण असेल किंवा माझं बीएड असेल आणि कुठेतरी वाटत होतं की आपण ज्या आपल्याला मीठ मिळतं, थोडक्यात आपल्याला तो पगार मिळतो, त्या पगाराची आपण कधीही प्रतारणा करायची नाही. जोपर्यंत आहे, आजही गेली 20 वर्ष अखंड मी कधीही शाळेत गेलो आणि शांत बसलोय किंवा एखाद्या खुर्चीत बसलो याचं कधी होत नाही. आणि कायम म्हणजे ज्या त्या दिलेल्या जे काम आहे, दिलेलं जो आपल्याला शासनाची जबाबदारी आहे त्याच्यापेक्षा जास्त होतं, पण आहे ते काम तरी करण्याचा मी प्रयत्न करतो. बरोबर आहे सर. हा प्रामाणिक उद्देश तुमच्या कामातून तर दिसूनच येतो. जे सरकारनं जे नियमावली दिल्या शिक्षकाला की बाबा एक ठराविक साच्यामध्ये तरी काम झालं पाहिजे, बरोबर, ते साचेबद्ध काम आजकाल आपल्याला पूर्ण करणारे पण कमी दिसतात. म्हणजे सगळेच पूर्ण करतात असं नाही, म्हणजे काही पूर्ण करतात असं नाही म्हणत, एखादा माणूस असतो त्याच्यात असं 100त एखादा. पण तुमचं जे आहे की ते करता करता आपण अजून काय चांगलं करू शकतो, ह्याची सुरुवात कशी झाली? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आमच्या घरच्या मूळचा सामाजिकतेचा वारसा आहे. एक मलकापूर नगरीचा एक वारसा मला मिळाला चांगला. मलकापूर ही पूर्वीपासून प्राचीन काळापासून एक चांगलं शहर आहे आणि समाजकारणात मलकापूर नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. मलकापूरात अनेक चांगल्या व्यक्ती येऊन गेल्या आणि त्यांचाही देखील कुठेतरी एक परिणाम होता की आपण समाजात नोकरी न करता, कारण आमचे मित्र आहेत ते हरीश बुटले सर, ते बऱ्याच वेळा म्हणतात की शिक्षक ही राष्ट्रीय संपत्ती आहे. आणि मला देखील असं वाटतं की जर शिक्षक सगळे खरंच जर मनापासून काम करायला लागले आणि जर असं चाकरी बाहेर म्हणजे समाजासाठी काम करू लागले तर नक्कीच हा राष्ट्र आपलं खूप चांगलं होईल. आणि हा पूर्वीपासून हा मला एक बीएडला असताना असेल, शाळेत शिक्षण असेल, आमच्या मलकापूर नगरीचा असेल आणि कुठेतरी एक वारसा लाभत गेला. आणि आजही वाटतं, आजही कोरोना काळात माझी आणि माझी टीम आहे, व्यासपीठची टीम, ही मदत कार्याच्या या उपक्रमाद्वारे आजही अनेक विद्यार्थ्यांसाठी काम करते. तर आमची धडपड आहे की विद्यार्थ्यांना काहीतरी काम त्याच्यात झालं. बरोबर. खरंच सर तुम्ही बोललात, हरीश पुटले सरांचं पण कार्य खूप मोठं आहे. राष्ट्रीय संपत्ती आहे शिक्षक, ही खरी गोष्ट आहे. शैक्षणिक व्यासपीठ मलकापूर ही जी खूप मोठी आता त्याचा व्याप वाढलेला आहे आणि तळागाळापर्यंत विद्यार्थ्यांना तुम्ही जे भरपूर योजनेतून सामावून घेण्याचा प्रयत्न करताय, त्याची नेमकी सुरुवात कधीपासून? मी नोकरीला लागण्या अगोदरच 10वीला मी काही मित्रांनी मिळून न्यू स्टाईल ग्रुप नावाचा एक ग्रुप स्थापन केला होता मलकापूरमध्ये. आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून अगदी 10वीला असताना आम्ही 10वीची परीक्षा द्यायची होती, त्यापासून तो ग्रुप आम्ही ऍक्टिव्ह केला होता आणि कुठेतरी तो एक सामाजिक चळवळीशी तो संबंधित होता. नंतरच्या काळात समाजातल्या आपण अनेक जे मुलांच्या समस्या बघितल्या, ज्या अनाथ मुलांच्या समस्या बघितल्या, गरीब लोकांच्या समस्या बघितल्या, तर काही मुलं अगदी पेन वही नसल्यामुळे शिक्षण सोडत आहेत हे लक्षात येत होतं. पण स्वतः आपण बेरोजगार असल्यामुळे काही करू शकत नव्हतं. सुदैवानं या क्षेत्रात मिळालं, शिक्षण क्षेत्रात येण्याची संधी मिळाली आणि जे राहिलेलं स्वप्न होतं, एक स्वप्न एक अगदी नकळत पाहिलं होतं की किमान एक 10-12 अनाथ मुलांना आपण दत्तक घ्याऊया आणि त्यांच्या शिक्षणाचा खर्च आपण भविष्यात उचलावा, असं मी माझ्या तरुणपणी म्हणजे कॉलेज लाईफ मध्ये ठरवलं होतं. आणि योगायोगानं संधी मिळाली शिक्षक होण्याची आणि मला माणसं भेटत गेली. आमचे शिक्षक काही माझ्यासारखेच भेटत गेले, ज्यांचे विचार खूप उच्च होते, जे संवेदनशील विचारांचे होते, ज्यांना समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ होती, असे शिक्षक मला भेटत गेले. आणि सुदैवाने ते लवकर भेटले. म्हणजे मी नोकरी लागलो 2000ला आणि 2000च्या अगदी सुरुवातीच्या टप्प्याला ते शिक्षक भेटले. काही लोक 10 वर्ष सर्व्हिस झाली होती, काहीची 20 वर्ष झाली होती. मी नुकताच 5-6 महिने झालेला एक शिक्षक, साधा शिक्षक होतो. आणि कुठेतरी वाटलं की या शिक्षकांना घेऊन आणि यांच्या ज्ञानाचा उपयोग आपण केला पाहिजे. आणि 2001ला शैक्षणिक व्यासपीठाची स्थापना. ओके. 2001 पासून ते आता 2020 19 वर्ष आपली संस्था काम करते. तळागाळातल्या लोकांसाठी करते, विद्यार्थ्यांसाठी करते, अनाथांसाठी करते. मला सर ह्या ठिकाणी एक प्रश्न विचारायची, तुमचं जे काम आहे ते तुम्ही तुमच्यापुरतं मर्यादित न ठेवता, म्हणजे संकुचित न ठेवता, तुम्ही अशी हुशार माणसं जवळ जवळ आणि त्यांना सुद्धा आपल्या टीम मध्ये मेंबर करून घेतलं किंवा आपण सगळे मिळून करूया ही संकल्पना आपली, तर त्याबद्दल तुमच्या टीम बद्दल सांगा सर. शैक्षणिक व्यासपीठची स्थापना ज्यावेळी झाली, मी मला सांगितल्यावर मी अगदी 5-6 महिन्याचा एक तरुण शिक्षक होतो
काही शिक्षकांची अगदी त्यांचं वक्तृत्व काय असेल किंवा त्यांचं काम कोण ओळख झाली होती. नंतर आमची टीम वाढत गेली. अगदी एम आर पाटील सारखा चांगला अगदी खरडा वक्ता आमच्याकडे अध्यक्ष आहेत. संजय जगताप सारखे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक आमचे कार्यकर्ते आहेत. त्यानंतर संभाजी लोहार सारखे आमचे शिक्षक जे आहेत, जे अगदी तनमन धन लावून अगदी 24 तास माझ्यासोबत असतात असे लोहार सर आहेत. त्यानंतर प्रकाश काळे सर आहेत. दिनेश कांबळे सारखा आमचा अगदी आंबाईवाडीसारख्या ठिकाणी काम करणारा एक तळमळीचा शिक्षक आहे. शिष्यवृत्तीचे अशोक पाटील सर आहेत, विक्रम पाटील सर आहेत, रवींद्र सुर्वे सर आहेत, बी डी पाटील सारखे मार्गदर्शक आहेत. जुने लोक पण आहेत जी मार्गदर्शन करतात. आमची महिला आघाडी देखील आहे, म्हणजे महिलांसाठी महिलांच्यासाठी काम करणारी आमच्या गुरु मॅडम, रणवरे मॅडम, थोरात मॅडम ह्या काम करतात. आणि सगळ्यात महत्वाची जी माझ्या पाठीमागे शिकते ती माझी पत्नी आहे, जी शिक्षिका पण आहे आणि व्यासपीठाच्या कार्यात संपूर्ण माझ्या सोबत आहे. खूप मोठी टीम आहे. आता सगळे नाव सगळ्यांची नावं आपण या ठिकाणी घेता येत नाही. आणि अशा हुशार लोकांना म्हणजे हुशार लोकांची आणि शिक्षकांची साथ मिळाल्यामुळं शैक्षणिक व्यासपीठचं कार्य हे सगळ्यांपर्यंत पोहोचतंय. पण त्याच्यातला मोठेपणा असा आहे की तुम्ही त्यांना सगळ्यांना सामावून घेऊन हे संघटन करून तयार होतंय, पुढे जातंय. तर त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. कारण हे काम कुठल्याही पद्धतीचं संकुचित न ठेवता ते सार्वजनिक करून की बाबा ज्याची हुशारी आहे त्याला तो मान द्यायचा. तुम्ही बोललात तसं एम आर पाटील सर किंवा लोहार सर ह्यांची जी गुणवत्ता आहे, म्हणजे कुठलाही माणूस ज्याची क्वालिटी असेल त्याला यस बाबा हाय तुझ्याकडे ती गोष्ट हे म्हणणं सुद्धा त्याच्यासाठी पण मोठं. तुमच्या गोविंद देसाई सरांचं तर खूप छान वक्तृत्व आहे. पण गोष्टी आम्ही रोज सांगतात सर, म्हणजे अतिशय चांगले कवी आहेत. ते देखील आहेत. दत्ता धालपे सारखा आमचा शिक्षक आहे जो अगदी आहे. त्यानंतर अशोक पाटील वाघवेजे सर आहेत, अशोक माझे सर आहेत. अगदी खूप तळमळीने यासाठी काम करतो. नाही, खूप देसाई सरांची तळमळ तर आम्ही आता बघितली आणि त्यांचं खूप छान आहे. आणि महत्वाचं सगळ्यात काय, शिक्षण क्षेत्रात म्हणजे एखाद्या वेगळ्या संघटना असल्या तिथं नेतृत्व करणं सोपं असतं. पण शिक्षकांना घेऊन अगदी शिक्षणाला चांगल्या लोकांना घेऊन नेतृत्व करणं खूप अवघड असतं. पण ही सगळी जी माझी मंडळी आहेत ना, म्हणजे मित्र मंडळी आहेत असं ती खूप प्रेम करतात. आणि अगदी पडत्या काळात असेल चांगल्या काळात असेल कायम सोबत राहतात. आणि शाहूवाडीत एक टीम वर्क चांगलं त्यामुळे झालेलं आहे. खूप छान सर, तुमचं टीम वर्क खूप छान आहे. समाजाचा दृष्टिकोन आणि काही लोकांचे विचारसरणी मी अनुभवली तेव्हा असं बघितलं की हे बुद्धिजीवी लोक आहेत, शिक्षक लोक. ते एकत्र येऊन कुठली संघटना करणं आणि टिकणं मुश्किल आहे, कारण त्याच्यामध्ये काही गोष्टी होऊ शकतात. तर हे कार्य तर चांगलं चाललंय तुमचं, त्याच्याबद्दल तर काय हे नाही. आता तुमच्या ह्या कार्याला आर्थिक मदतीची गरज असते, कारण हे कार्य आहे ते नुसतं म्हणजे स्पीच द्यायचं नाही किंवा भाषण ठोकायचं नाहीये. तर खरं मदत करायला आर्थिक बाजू तुम्ही संस्थेची किंवा तुमच्या चळवळीची मजबूत करण्यासाठी काय योजना केली? ज्यावेळी शैक्षणिक व्यासपीठ संस्था आम्ही सुरू केली त्या काळात म्हणजे पुढचं गणित काहीच माहित नव्हतं. म्हणजे ऑडिट करायचं असतं, व्यासपीठ रजिस्ट्रेशन ही संस्था काहीच माहित नव्हतं. पण पुढे आम्ही वाटचाल चालू ठेवली. सुरुवातीला आमची 5-5 रुपये वर्गणी होती फक्त. वर्षाला आम्ही म्हणजे महिन्याला 5 रुपये गोळा करायचो आणि शिक्षक मंडळाचा आमचा कार्यक्रम चालू राहायचे. नंतरच्या काळात जसं संस्थेचा व्याप वाढत गेला तशा देणगीदारांचा साथ आम्हाला लाभत गेली. शाहूवाडीच्या मातीतली अनेक रत्न याला जोडत गेली. त्यानंतरच्या काळात आम्ही म्हटले की एक कायमचा आपला निधी तयार व्हावा आणि कायमच्या निधीच्या व्याजातून आपण संस्थातल्या ज्या विद्यार्थी आहेत गरीब त्या विद्यार्थ्यांना मदत करत राहावी. आणि आम्ही संकल्प मांडला, पण संकल्पाला साथ मिळत नव्हती. आता आमचे शिक्षक काही देणगी देत होते, आमचा कार्यक्रम आमच्या देणगीतनं वर्गणीतनं चालत होता. पण कायमस्वरूपी निधीसाठी मग काय करता येईल असा विषय निर्माण झाल्यानंतर पुरस्काराचा विषय ज्यावेळी आला की बाबा राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्यावर 1 लाख रुपये मिळतात, ही बातमी मला कळाली की बाबा 1 लाख रुपये मिळतात. मग त्याच्या आधी वाटत नव्हतं की बाबा आपल्याला पुरस्कार मिळाला पाहिजे, आपण पुरस्कारासाठी काम करायचं वाटत नव्हतं आणि कधी आताही वाटत नाही. फक्त त्यातून 1 लाख मिळतात ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी महत्वाची होती. आणि मला वाटतं एकमेव मी असेल की जो पुरस्कारासाठी पैशासाठी काम करतोय आणि ती रक्कम गरजेच होती, कारण पुढचा त्याचा आपण संदर्भ मी सांगितलं तुम्हाला. आणि मला मग राज्य पुरस्कार मिळाला, त्यासाठी थोडेफार प्रयत्न केले, म्हणजे अभ्यास केला. त्यानंतर वेगवेगळे उपक्रम आयोजित करता आले मला. शासनाच्या ज्या नियम अटी होते त्या पार पाडल्या आणि अगदी कोणताही वशिला नसताना कोणताही हे नसताना आपल्याला तो पुरस्कार मिळाला. मी त्याबद्दल राज्य शासनाचा आभार देखील त्यावेळी मानले की बाबा एक चांगल्या पद्धतीची पद्धत त्यांनी सुरू केली. आणि ती रक्कम ज्यावेळी मला मिळाली त्यावेळी मी ती आपल्या ह्या कायमस्वरूपी निधीकडे ती रक्कम वर्ग केली. आणि त्याचा इतका चांगला परिणाम झाला की समाजात अनेक दाते त्यासाठी तयार झाले. अगदी
मला वाटतं एक फोन आला होता इराकवरनं मला. बरं. तर आपले हे जे आहेत कोल्हापूरचे एक बरं. आहेत फिरोज खान पठाण म्हणून, ओके. त्यांनी 10,000 रुपये रक्कम लगेच मला पाठवून दिली. ओके. असं म्हणलं माझी ओळख नाही पाळत नाही म्हणले मला तुम्हाला द्यायचे. आणि इतका चांगलं झालं. माझा कोल्हापूर अमेरिकेतील आमचा मलकापूरचा एक मुलगा आहे, त्यानं 50,000 रुपये दिले. त्यानंतर आमचे युवराज पाटील सर आहेत, त्यांनी जवळजवळ 1,00,000 रुपयाचा निधी आम्हाला जमा करून दिला, मुंबूरचे आहेत. त्यानंतर सागावकर दादा आहेत. त्यानंतर तुमच्याच भागातले अविनाश पाटील साहेब आहेत. अविनाश पाटील साहेब तर अगदी खूप या आपल्या उपक्रमात सहभागी आहेत. आणि खूप मंडळी आहेत मलकापूरच्या ज्या लाड भगिनी आहेत, ज्यांनी आपल्या भावाचं श्राद्धची जी रक्कम असते ती रक्कम आपल्या व्यासपीठाला दिली. म्हणजे अगदी सुरुवातीच्या टप्प्यात दिलेली माणसं आहे ती. नंतर भरपूर रक्कम मिळत गेल्या. काही 25,000, कोणी 50,000 रक्कम वाद गेली. आज आपल्याकडे 7-8 लाख रुपयाचा निधी झालेला आहे. या निधीच्या व्याजातून आपली कार्यक्रम चालूच आहे. आपली संकल्पना सर एवढी छान आहे. आपली तळमळ आणि आपलं काम बघितल्यानंतर समोरची व्यक्ती पैसे द्यायला तयार होतात. आणि दुसरी गोष्ट, पैसे दिल्यानंतर त्यांना सुद्धा समाधान मिळत असेल की चांगल्यासाठी याचा वापर होतो, कारण तुमचं कामच तेवढं खूप चांगल्या पद्धतीने चाललंय. आता मगाशी तुम्ही उल्लेख केला की तुमचा जो पुरस्काराचा निधी आहे तो तुम्ही संस्थेसाठी म्हणजे ह्या संघटनेसाठी तुम्ही वर्ग केला. खूप खूप छान कार्य आहे सर. कारण ही जी पूर्ण जी काम आहे त्याच्याबद्दल वादच नाही, म्हणजे खूप अप्रतिम आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला महिला यांची पण मदत आहे, म्हणजे शिक्षिकांचं एक वेगळं तुम्हाला सपोर्ट आहे, तर ते खूप चांगलं आहे. मी तुम्हाला आता विचारतो की हे तर काम आहेच तुमचं सामाजिक, तुम्ही एक शिक्षक आहात. तुम्हाला आता जीवनातले जे पुरस्कार मिळाले त्याबद्दल आम्हाला सांगा. मग आता सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मी मग सांगितलं पुरस्कारासाठी कधी काम केलं नाही किंवा करूच वाटलं नाही की बाबा आपण त्यासाठी काम करावं. एक तळमळ होती की बाबा मुलांसाठी आपण काम केलंच पाहिजे, कारण ती जबाबदारी आहे. म्हणजे एक घेतलेल्या वेतनाशी पण आहे आणि नैतिक जबाबदारी पण आहे. आणि त्यामुळे मी अगदी सुरुवातीच्या काळात मी वरीलगावला म्हणजे वरीलगाव कडव्यातलं एक हे आहे गाव, तर त्या ठिकाणी मी सर्व्हिसला लागलो. आणि एक पहिल्या 1-2 महिन्यातच एक आमच्या शाळेत गट संमेलन होतं. त्यावेळी गट संमेलनाची परंपरा होती. आणि त्यावेळेचे जे शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी त्या संमेलनाला आले होते. आणि सहज विचार, त्यावेळी आपल्या तालुक्याचा निकाल चांगला लागत होता स्कॉलरशिपचा. आणि स्कॉलरशिपला यावर्षी कोण विद्यार्थी घेऊन येणार, मला काय माहित नाही काय नाही स्कॉलर. मी आपला हात वरती केला असा आणि सगळे हसायला लागले. मॅडम चेष्टा आहे काय, चेष्टा करतो की आता आला आम्ही इतकं वर्ष सर्व्हिस करतो आम्हाला जमलं, तुला कसं जमलं नाही म्हणून मी आणणार स्कॉलरशिपला. आणि खरंच आमच्या एका शिक्षकांनी त्यासाठी पैसे पण लावली होती, तो आणला असता तुला 1,000 रुपये बक्षीस म्हणून. आणि त्यावर्षी खूप चांगलं काम केलं. आणि खरोखरच त्यावर्षी आशिष पाटील नावाचा माझा तो पहिला विद्यार्थी म्हणजे त्या बॅचचा, तर तो शिष्यवृत्ती तारीख झाला. आज तो मेकॅनिकल इंजिनियर आहे, चांगल्या ह्याच्यात आहे. अगदी माझा म्हणजे मुलासारखा आहे, काय मी येतो काय म्हणतो. तर तिथूनच एक चांगली सुरुवात झाली. मी शिष्यवृत्तीचा एक वारसा लाभला. नंतरच्या काळात मी कन्या विद्यामध्ये मलकापूरमध्ये आलो. तिथं तर माझं गावची शाळा, त्यामुळे सकाळी 7ला जायचं, रात्री अगदी 9-10 पर्यंत शाळेत. आणि सारखं 24 तास म्हणजे त्या शाळेसाठी वाहून घेतलं. आणि तिथं देखील माझे 7-8 विद्यार्थी स्कॉलरशिपला आले. आणि एक आवड निर्माण झाली शिक्षण क्षेत्राची. आणि फक्त शिक्षण मुलांना शालेय शिक्षण न देता वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना शिक्षण मिळावं, त्यांना एक संवेदनशीलता त्यांच्या अंगावर जावी आणि तो माणूस चांगला माणूस म्हणून निर्माण व्हावा, यासाठी आपली धडपड राहिलेली आहे. चांगले विद्यार्थी घडवणं हे एका आदर्श शिक्षकाचं कर्तव्यच असतं. कारण विद्यार्थी हा भारताचा नागरिकच आहे, आपल्या देशाचा नागरिक आहे. तो जर चांगला घडला तरच आपल्या देशाचं भविष्य चांगलं आहे. तुमची तळमळ बघून तर खूपच छान वाटतं, खूप आदर्श वाटतं. आता हे करत असताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तुम्ही बोललात, मग कुठले असे कोणते उपक्रम आहेत जे विद्यार्थ्यांना सर्वांगीण सक्षम बनवण्यासाठी तुम्ही करता शाळेत? आता तसे खूप उपक्रम झाले. कारण उपक्रमा म्हणजे नुसतं नावाला राबवण्यावर मी कधी राबवलं नाही. त्या उपक्रमात काहीतरी आउटपुट निघालं पाहिजे, त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा जो उपयोग झाला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आपण उपक्रम केले. सगळे शिक्षक आमचे काही ना काही उपक्रम करत असतात, प्रत्येकाची तळमळ असते. कारण शिक्षण क्षेत्रातला प्रत्येक व्यक्ती हा प्रयोगशील आहे, बरोबर, एक सायन्टिस्टच आहे म्हणतो, वैज्ञानिकच आहे. तर तसे अनेक प्रयोग आपण चालू केले. मॅडम वाचनपेटी नावाचा जो उपक्रम आम्ही अजून आहे म्हणजे पूर्वीपासून जो चालू केला होता, की समाजातले जे लोक आहेत त्यांच्याकडनं आपण पुस्तकं जमा करतो, त्याची एक वाचनपेटी करतो. आणि शाळेची लायब्ररी असतेच आमची, पण बऱ्याच वेळा काय होतं की जो मुख्याध्यापक असतात ते ती पेटी देत नाही, ती पुस्तकं देत नाही. मग अशा वेळी आपण जी चांगली पुस्तकं आहेत जी बाहेर आपल्याला मुलांना वाचनासाठी देता येतात, तर ती वाचनपेटी आम्ही करतो.
त्याचं नियोजन हे मुलांच्याकडेच देतो. मुलांनीच ती पुस्तकं घ्यायची, देवदेव करायची, त्याचं रजिस्टर ठेवायचं, त्याच्या नोंदी ठेवायच्या, मग पालकांना द्यायचं. तो एक आमचा वाचनपेठीचा उपक्रम चांगला आहे. त्यानंतर मध्यंतरी आम्ही पक्ष्यांच्या घरटीचा एक उपक्रम चांगला केला होता, जो महाराष्ट्रात त्यावेळेचा नवीन होता, की प्लॅस्टिकच्या कॅनपासून घरटी तयार करण्याचा उपक्रम होता. त्यानंतर पालकांच्या मुलाखतीचा उपक्रम मी दरवर्षी घेतोच. पालकांची मुलाखत. मग ती कोण घेतं, तर मुलगा स्वतःचा एक घेतो आणि आजूबाजूची 4-5 मुलं त्या घरात जातात आणि त्या पालकांची मुलाखत घेतात आणि अगदी म्हणजे त्या मुलाबद्दल त्या काय वाटतं त्या पालकांना ती मुलं जाणून घेतात. आणि त्याच्यानंतर ते सगळं त्याचा डाटा तयार होतो, त्याचं एक पुस्तक तयार करून हे करून, आणि त्यानंतर त्या मुलाखतीच्या आधारे मी त्या पालकांची मुलाखत घेतो, जेणेकरून त्या मुलांना भविष्याच्या दृष्टिकोनातून ती मुलाखत खूप उपयोगी पडते. असे खूप उपक्रम आहेत. नक्कीच आपण पुस्तकं देखील आपण त्याच्याबद्दल बोलू. आपण खूपच हे सर्वांगीण विकासासाठी अत्यंत गरजेचे आहे आणि ही एक अभिनव गोष्ट आहे. म्हणजे पालकांची मुलाखत घेऊन त्याचं संकलन करायचं, त्याचं पुस्तक बनवायचं आणि त्याच्या अनुषंगानं पालकांची मानसिकता पण कळते. मानसिकता कळल्यानंतर त्या मुलाच्या भविष्याच्या दृष्टीनं कोणताही निर्णय आपण घेता येतो. म्हणजे शिक्षकाला म्हणजे तुम्हाला एखाद्या विद्यार्थ्यातले कोणते गुण आहेत ते लवकर कळतात, शिक्षकांना तेवढं तर आहेच. पण हे सर्वांगीण विकासासाठी खूप छान आहे सर. मला एक गोष्ट थोडी वेगळी विचारायची आहे की तुम्ही हे सगळं जे आपण बघतोय हे सक्सेस आहे, अशी कोणती योजना आहे का की त्याची खंत मनामध्ये राहिली की ही योजना सुरू केली पण बंदच झाली? बरोबर. अशी एक आहे म्हणजे एकूण शैक्षणिक व्यासपीठाच्या माझ्या चळवळीत किंवा माझ्या शैक्षणिक एकूण याच्यात अशा भरपूर गोष्टी केल्या. मी एखादी गोष्ट करताना शक्यतो प्लॅनिंग करून करतो. म्हणजे उदाहरणार्थ एखादा कार्यक्रम ठरवायचा आहे, एक बक्षीस समारंभ कार्यक्रम आहे, तर तिथं मुलं किती येणार, पाहुणे किती येणार किंवा बक्षिसाची रक्कम किती आहे, सगळं संपूर्ण प्लॅनिंग करून आमचा तो कार्यक्रम चालतो. असे भरपूर उपक्रम आहेत. फक्त गेल्या 1 वर्षापूर्वी आपण मासिक सुरू केले, मासिक ज्ञानयात्री नाव. सगळ्या व्यासपीठाचा व्याप किंवा माझा व्याप समजून मी त्याला काय केलं होतं, एक 10 लोकांची संपादक मंडळ तयार केलं होतं. मला एक वाटत होतं की 10 मंडळी त्यासाठी वेळ देतील आणि हे मासिक चांगल्या पद्धतीने चालेल. दरम्यानच्या काळात काय झालं की ज्यांच्याकडे जबाबदारी दिली होती त्यांनी ती पूर्ण केली नाही. मग तो व्याप सगळा माझ्यावर पडला. तरी देखील आतापर्यंत अशी सवय आहे, जे करायचं ते चांगलं करायचं, सर्वोत्तम करायचं. त्या हेतून पहिला अंक आमचा निघाला. पण दुर्दैवानं त्या जे नाव होतं ज्ञानयात्री ते आणि महाराष्ट्रात आले 2 मासिक त्या नावाच्या असल्यामुळे त्याला मान्यता मिळाली नाही. नवीन नावानं शैक्षणिक व्यासपीठ नावानं आपण प्रपोजल दिले, ते देखील होईल. पण कुठेतरी ती खंत राहील किंवा आपण लोकांना कमिटमेंट दिली होती मासिकाची आणि ते 5-6 महिने मला छापता आलं नाही. ते एक हुरूर आहे. पण भविष्यात नक्कीच हे मासिक मला सुरू करायचं. आमच्या वारणेच्या स्पंदन तर्फे आम्ही तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. तुमचं ज्ञानयात्री हे सतत चालू राहो किंवा त्याच्यामध्ये काही टेक्निकल असतील नावासंदर्भात तुम्ही बोललात तशा, तर ते काय करून करता आलं तर ठीक आहे. आता तुम्ही जे काम करताय त्या बाबतीत असेच कामं करणारे आपल्या तालुक्यात किंवा इतर ठिकाणी म्हणजे तुमच्याकडून प्रेरणा घेऊन किंवा नाव बदलून असं थोडक्यात जरी म्हटलं तर त्यांच्याबद्दल तुमचं मत काय? शैक्षणिक व्यासपीठची ज्यावेळी स्थापना झाली 2001 साली, त्यावेळी शिक्षकांची सामाजिक काम करणारी संस्था कुठेही नव्हती महाराष्ट्रात. फक्त जी ऋग्वेद संस्था होती, म्हणजे आमच्या आजरेचे विभूती सर आहेत त्यांचे संपादक, त्यांची ऋग्वेद संस्था होती आणि त्या ऋग्वेद संस्थेचं कार्य होतं चांगलं त्या पद्धतीचं. पण ज्यावेळी आपण स्थापना केली त्यावेळी अशा पद्धतीची काम करणारी संस्था नव्हती. दरम्यानच्या काळात 2010 नंतर 12 पर्यंत पण असं कुठं नव्हतं जास्त. पण नंतर जसं शैक्षणिक व्यासपीठाचं कार्यविस्तार वाढायला लागला तसं मला अनेक लोकांची फोन यायला लागले की सर तुमच्यासारखं आम्हाला व्यासपीठ आमच्या तालुक्यात स्थापन करायचं आहे, आमच्या जिल्ह्यात स्थापन करायचं आहे. प्रत्येक वेळी आम्ही माहिती देत गेलो आणि छान पद्धतीची संस्था आज महाराष्ट्रात जवळजवळ 27 ते 28 ठिकाणी शैक्षणिक व्यासपीठच्या धर्तीवर संस्था स्थापन झालेली आहे. आणि खूप छान वाटतं की हे काम मर्यादित न राहता नाव जरी बदललं असलं, ठिकाण जरी बदललं असलं तरी मुलांसाठी काम होतं. त्यामुळे खूप भारी वाटतं आणि नक्कीच आम्ही आदान प्रदान करतो, एकमेकाला विचारतो आणि एक छान पद्धतीचं काम चालतं. फक्त काही ठिकाणी म्हणजे व्यासपीठासारखं काम चालू आहे, नाव पण घेतलं जातं, पण तिथे कुठं राजकारण चालू आहे. म्हणजे एक तर ते व्यासपीठाला त्याला टार्गेट केलं जातं किंवा कमी दाखवण्यासाठी केला जातो. काही आमच्याकडच्या संस्था आहेत त्या नावापुरतं काम करतात, 1-2 दिवस करतात. आता जसं आपण विद्यार्थी मदत केंद्र 15 तारखेला चालू केलं, अजूनही तो उपक्रम चालू आहे 15 जूनला.
पण काही संस्थांनी तो उपक्रम चालू केला 2-3 दिवसात बंद केला. बरोबर. हे प्रसिद्धी मिळवली झालं. मग तसं आपलं नाही. आपण काय करूया की माझं फक्त एकच म्हणणं असतं, काम कुणीही करा, कुठेही करा, तर मुलांसाठी प्रॉपर काम झालं पाहिजे. ज्या हेतून काम आपण घेतलेलं आहे ते काम झालं पाहिजे. आणि तसं जर करत असेल तर बरं वाटतं. काही वेळा राग निर्माण होतो म्हणजे का की ते काम त्या हेतून ते करत नाही, त्यावेळी राग येतो. तशी कामं करणाऱ्यांना तुम्ही प्रतिस्पर्धी मानता का? नाही, अजिबात नाही. कारण आमचं काम आमच्या पद्धतीने चालूच आहे. किंवा आपल्याला कुठं आता पुरस्कार द्यायचा नाही, किंवा कुठं मोठे पण करायचं नाही, किंवा काय कुठे स्पर्धा करायची नाही. आपल्याला काय करायचं आहे तर आपलं काम समन्यायी म्हणजे चांगल्या पद्धतीनं पुढे न्यायचं आहे. आणि आपलं काम बघून इतर लोकांना प्रेरणा घेतील, हाच मूळचा आपला उद्देश आहे. की शिक्षकांना तुम्ही काय सांगितल्याप्रमाणे ती संपत्ती आहे. बरोबर. ती संपत्ती आणि ती संपत्ती सगळीकडे विखरली पाहिजे आणि असे लोक तयार झाले पाहिजे. भले काही लोक माझं बघून करतील, काही लोक विरोध करून करतील, बरोबर, पण काम व्हावं. म्हणजे काही लोक तुम्हाला श्रेय देणार नाहीत. काम तुम्हाला श्रेयचे म्हणजे तुमच्या थिंकिंग नुसार तुम्ही विचार केला की श्रेय नको, हे काम समाजापर्यंत जायला पाहिजे, समाजापर्यंत. कारण प्रतिस्पर्धी मानून आपण इथं काय व्यवसाय केला, राजकारण नाही, राजकारण पण नाही, व्यवसाय पण नाही. त्याच्यामुळे आपल्याला त्या बाबतीत तरी काय गरज नाही. मला शासन पगार देत आहे, मी नोकरी करतो. बरोबर. माझी आवड म्हणून समाजसेवा करतो. बरोबर. काही लोक व्यवसाय करत असतील समाजसेवा, आपल्याला करायची गरज नाही. आपल्याला आता त्याच्याबद्दल आपण ह्या मुलाखतीत घ्यायची गरजच नाही आपल्याला. आपण तुमचा जीवन प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि या ठिकाणी तुम्ही जसं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 25 ठिकाणी, तर मला ह्या सगळ्या गोष्टीचा खूप अभिमान वाटतोय की तुम्ही एक म्हणजे संकल्पना समोर ठेवून त्या संकल्पनेसाठी आज तुम्ही इतकं झटताय. कारण संकल्पना वास्तवात आणायला झटावं लागतं. नुसती संकल्पना ग्रेट आहे, तुम्ही सगळ्यांनी कामं करा, मी फक्त श्रेय घेणार, असं करून कुठली संकल्पना वास्तवात येत नाही. त्या संकल्पनेसाठी तुम्ही जे झटताय, तुमचं जे श्रम आहे ते बघून काही जणांना असं वाईट वाटत असेल. काही तुम्हाला तसे अनुभव? वाईट वाटतं. बऱ्याच लोक जाणवतं की एखादा उपक्रम केला की काही लोक सुरुवातीला येतात आणि एकटं पाडण्याचा प्रयत्न पण केला जातो. ओके. सवय झाली आहे. पण काय झालं की एखादं काम जे आपला हेतू जर साध्य चांगला करत असेल किंवा मुलांसाठी किंवा आपल्या समाजासाठी काम करत असेल तर करत राहतो. आणि येतात लोक. काही वेळा 45 लोक विरोध करतात, पण एक 4-5 लोक माझ्यासोबत असतात एखाद्या उपक्रमात. त्यावेळी ते 400-500 लोक असल्यासारखं वाटतं पाठीमागे, आणि त्यामुळे ते काम होत राहतं. कधी मला सांगितलं फक्त तेवढा एक उपक्रम सोडला आमचा, तर सगळे उपक्रम आतापर्यंत चांगले चालले आणि खूप त्याचा म्हणजे चांगला उपयोग होतो. सर, आता ऑनलाईन मुलाखत जे बघणार आहेत त्यांनी भरपूर जणांनी शुभेच्छा पाठवल्यात आपल्याकडं. तर काही त्यांचे आपण थोडस नावं घ्यायचा प्रयत्न करू. सगळ्यांचा तर आपण घेऊ शकत नाहीये, तर त्यांना सगळ्यांना करू शकत नाही या ठिकाणी. तर आपण शिवाजी पाटील सरांनी सांगितले की सर खरंच खूप चांगले काम आहे. सर, तुमचे कार्य पाहता मला सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शब्द आठवतात. ते म्हणायचे की शिक्षक ते नाही जे विद्यार्थ्यांच्या डोक्यात तथ्य जबाबदारी थोपवतात, शिक्षक तर ते असतात जे विद्यार्थ्यांना योग्य काळातील आव्हानासाठी तयार करतात. नक्कीच तुमचे काम पाहता याची प्रचिती येते. असेच कार्य तुमच्याकडून होत राहो. ऑल द बेस्ट फॉर द फ्युचर. थँक्यू पाटील सर, थँक्यू. कसं आहे, अशी माणसं आहेत सोबत. तुम्हाला सांगितलं ना, विरोधक आहेत, पण अशी काही लोक सोबत असल्यामुळे काम करण्याची प्रेरणा. अमोल जाधव आहे, प्रेरणादायी व्यक्तिमत्व. श्री विनायक हिरवे सर. दिनकर पाटील आहेत. सर, इथून पुढे असे अनेक पुरस्कार तुम्हाला मिळावे असं त्यांचं मत आहे. चंद्रकांत पाटील. सर, मी त्या विषयावर असं बोलतो. म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं म्हणजे मी स्वतः की पुरस्कारासाठी काम करतोय. काही लोकांचं असं मत आहे की हिरवे सर प्रसिद्धीसाठी काम करतात. तर आता नाही त्याचा अपेक्षा काय. सुरुवातीला वाटलं, मी माझी खुलासा पण केला, पुरस्कार का मिळवावा लागला याचं पण मी सांगितलं की जे रक्कमेसाठी पुरस्कार मिळाला. भविष्यात तसं कुठलंही म्हणजे पुरस्कारासाठी अपेक्षा पण नाही आणि प्रसिद्धीची अपेक्षा नाही. मी अनेक लोकांना चेहरा पुढे करतोय, पण येत नाही. तरुण आता जे शिक्षक आहेत ना माझ्यासोबतचे, ते पुढे येत नाही. त्यामुळे कुठेतरी मलाच करायला पडला. या माध्यमातून मी आवाहन करतोय परत एकदा की ज्यांना बाहेर काम करायचं आहे किंवा मी काही जास्त मोठं काम करत नाही, पण जेवढं किरकोळ करतोय तेवढं करायचं, तर त्यांनी पुढे यावं. नक्कीच ही सगळी जी धुरा आहे आम्ही त्यांच्याकडे द्यायला तयार. म्हणजे आता जी नवीन पिढी शिक्षक म्हणून जे कार्यरत आहे, तुमच्या सोबत येण्याचा प्रयत्न त्यांनी तुमच्या सोबत यावं, ह्याच्यातलं हे काम पुढे न्यावं असं तुमचा स्पष्ट विचार आहे.
अजून शुभांगी पाटील म्हणतायत वाचन पेटी मस्त उपक्रम आहे सर. अशोक पाटील आदर्श शिक्षकाची आदर्श मुलाखत. असे भरपूर आपल्याला या ठिकाणी कमेंट आलेत आणि अभिनंदन आले सर. संजय पार्वती शंकर जगताप सर आहे, खूप छान मुलाखत आहे विनायक असे म्हणतायत. भरपूर जणांनी बाकीचं आता ह्या कमेंट तर आपण सुरुवातीपासून थोड्या सगळ्यांच्या घेऊ शकत नाही ऑनलाईन मध्ये, कारण आपल्याला तुमचा जीवन प्रवास अजून उलगडायचा आहे. शैक्षणिक व्यासपीठाचं कार्य तर आहेच, त्याच्या संदर्भात तुम्हाला तर प्रश्न विचारतोयच आपण. सर हे सगळं करत असताना, कारण आत्ताचं जे जग आहे ते व्यावहारिकतेकडे जास्त वळणार आहे. म्हणजे शिक्षक असू द्या किंवा इंजिनियर असू द्या किंवा सायंटिस्ट, तो पहिल्यांदा आपलंच बघतो. बरोबर. तर हे सगळं तुम्ही इतका वेळ देऊन हे सगळं करताय, मग तुम्हाला घरातून किती, आता तुम्ही सांगितलं मॅडमचं नाव मगाशी घेतलं, तर त्याबद्दल सांगा की तो घरातून जो सपोर्ट असतो किंवा तुम्हाला जी साथ आहे की बाबा तुम्ही करा आम्ही तुमच्या सोबत आहे, ही जी तुमच्या परिवाराची साथ आहे त्याच्याबद्दल सांगा सर आम्हाला. आता माझं 2001 ला संस्था स्थापन झाली आणि 2004 ला माझं लग्न झालं. आणि लग्न झाल्यापासून 2004 पासून माझी जी पत्नी आहे ती कायम माझ्या म्हणजे काय म्हणतात, प्रत्येक स्त्रीच्या पाठीमध्ये पुरुष असतो म्हणतात किंवा प्रत्येक पुरुषा पाठीमध्ये स्त्री असते, त्या पद्धतीनं कायम ती माझ्या यशाच्या पाठीमध्ये राहिलेली आहे. ते नुसतं यशाच्या नाही तर सुखदुःखाच्या पाठीमध्ये राहिलेली आहे. प्रत्येक गोष्टी तिची साथ आहे. म्हणजे आम्ही जवळजवळ प्रत्येक 2005 पासून 6 वर्षापासून व्यासपीठाच्या कार्यात ज्यावेळी गेलो, सुरुवातीला निधीची खूप कमतरता होती. त्यावेळी आम्ही पैसे मागत होतो, पण बऱ्याच वेळा पैशाची कमतरताच भासायची. मग त्यावेळी आम्ही महिन्याला जवळजवळ 5,000 रुपये प्रत्येक महिन्याला त्या शैक्षणिक व्यासपीठाच्या कार्याला मी वाहून द्यायचो. म्हणजे प्रत्येकाला देत राहायचो प्रत्येक महिन्याला. आणि कधी तिनं म्हणजे पाठीमाग केलं नाही बाबा ह्यासाठी आपण समाजकार्य करूया, तर तिची देखील तळमळ असायची की विद्यार्थ्यांसाठी आपण काम करूया. माझे आई वडील आहेत, माझे भाऊ आहेत, चुलते आहेत, सगळ्यांचं पाठबळ असायचं. फक्त माझ्या वैयक्तिक आयुष्यात थोडंसं नुकसान झालं तर ज्यावेळी बाकीचे लोक फ्लॅट घेत होते, प्लॉट घेत होते, गुंतवणूक करत होते, त्यावेळी माझं सगळं लक्ष या व्यासपीठात राहिलं किंवा शाळेत राहिलं. आणि त्या काळात माझी तशी गुंतवणूक जास्त झाली नाही किंवा हे झालं नाही. आणि पण आज जे वाटतंय की समाधान मिळतंय की खूप छान वाटतंय. आज नंतर होत गेलं, पण त्या काळात ज्या काळात गुंतवणूक करायची होती त्या काळात आम्ही लक्ष पूर्णपणे ह्यात दिलं. पण माझ्या पत्नीची साथ खूप मोठी यामध्ये मला खूप छान. आणि मॅडमना सुद्धा खूप धन्यवाद आमच्यातर्फे, आभार त्यांचं. दुसरं याच्याशी रिलेटेड एक प्रश्न आहे माझा की तुम्हाला खंत वाटत नाही या गोष्टीची, पण तुमच्या दृष्टीनं गाडी, बंगला, पैसे याचा काय महत्व आहे? नाही हे तर पाहिजे लोकांना, कारण माझी गाडी आहे, माझं घर आहे, बऱ्यापैकी आहे, म्हणजे नोकरीमुळे आहे. पण आता परवाच एक 2-3 महिन्यापूर्वी अशी घटना घडली मुंबईत, तुम्ही पाहिली असेल की 1400 कोटीचा जो मालक होता त्याला कोरोना झाला आणि अक्षरशः त्याला दहन करायला कोण नव्हतं. त्याच्या पाठीमध्ये मुलं नव्हती, अगदी बेवारसपणे त्याला दहन करावं लागलं. काय म्हणतात, माणसाच्या मृत्यूनंतर फक्त त्याचा चांगलपणा राहतो असं म्हणतात. बरोबर आहे, फक्त चांगलपणा राहतो. तर माणसानं पैशासाठी काम करू नये असं मला पहिल्यापासून वाटतं की पैसा हे सर्वस्व नाही, गरजेची वस्तू आहे, म्हणजे सगळ्यासाठी गरजेची आहे. कष्टाच्या मेहनतीला शेवटी पर्याय नाही, पण सर्वस्व नाही. पैशाच्या पाठीमध्ये लागू नये. आपली काही लोक आहेत, अगदी आमचे काही शिक्षक देखील आहेत, वाईट वाटतं त्यावेळी की भाजीपाला ज्यावेळी घ्यायला जातो आपण, एक 15 रुपयाची कधी मेथीची पेंडी असते आणि आमचा गुरुजी किंवा आपली बाहेर कोणी व्यक्ती असेल अगदी 4-5 रुपयापासून मागायला सुरुवात करते आणि ते वाईट वाटतं. ते 1-2 रुपयासाठी व्यवहार करतात कारण त्याचं कष्ट असतं. बरोबर. आणि मग अशा वेळी कुठेतरी कष्टाला मोल दिलं पाहिजे. आणि यावेळी पैशाचा विचार न करता किंवा काही गरीब व्यक्ती असते, कोण कॅलेंडर विकत असतं, कोण झालं बूट पॉलिश करत असतं, मग अशी हुज्जत न घालता आपण त्यांना न्याय दिला पाहिजे. आणि नक्कीच पैशाचा विचार न करता आपण काम केलं पाहिजे असं मला वाटतं. एकूण पूर्ण खरंच खूप छान सर. हे तुमचे विचार ऐकल्यानंतर पैशाला एक आपल्या जीवनामध्ये एक मर्यादेपर्यंत स्थान आहे. कारण नुसतं पैसा पैसा केला तर आपण, तुम्ही बोललात तसं, पैसा घेऊन तर आपण वर जाऊ शकत नाही. आपल्याला मेल्यानंतर की आपण जिथं आहे तिथंच राहणार आहे सगळं. आणि तुम्ही मगाशी सांगितलं तसं गाडी, बंगला, पैसा हे गरजेपुरतं गरजेचंच आहे. समाजात आपलं जे स्थान आहे त्याप्रमाणे आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या गरज आहे. मला ह्याच्यातून एक गोष्ट जाणवली की तुम्हाला योग्य वेळेत ते करता आलं नाही ह्याचं काही दुःख नाही तुम्हाला? नाही, अजिबात नाही. उलट छान वाटतंय. बरोबर. कुठंतरी आपण एक वेगळं हे केलं, आता आपल्यासारखी लोक तयार झालीत, आपल्यासारख्या संस्था तयार झाल्या
आणि कुठेतरी एक वेगळा विचार समाजात आज जायला लागलाय की शिक्षक देखील चांगलं काम करू शकतात समाजासाठी. आज पण आहे शिक्षक समाजशील प्राणी आहेत, मूळचा आहेच तो. फक्त त्याचा एक माध्यम जे नव्हतं ते माध्यम कुठेतरी महाराष्ट्रात निर्माण झालेलं होतं. कारण त्यापूर्वी 2000 नंतर ह्या सगळ्या ज्या वाटाघाटी चालू झाल्या त्यानंतर हे सगळं परिवर्तन चालू नाही. खूप खरंच ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही गेला. आता त्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर आता त्यावेळेला म्हणजे 19-20 वर्षापूर्वी सर्व्हिसला लागलेल्यांकडे आर्थिक बाजू तुमच्यापेक्षा मजबूत असेल, पण जी सामाजिक प्रतिष्ठा आहे, जी तुमची आहे, तुमचं नाव आहे किंवा तुमची जी संकल्पना आहे, तसं त्यांच्याकडे काय ठेवा नसेल कदाचित. शिक्षक म्हणून नसेल. माझा प्रश्न नाही, फक्त हे सांगतोय, त्या संदर्भातला प्रश्न नाही विचारत. ते आपलं प्रत्येकाचं हे आहे. शैक्षणिक व्यासपीठाचं तर काम चालूच आहे. आता कोरोना काळामध्ये तुमची विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची कशी म्हणजे काय केलं, मदत केली? सुरुवातीला मी सांगतो की आपलं ज्यावेळी लॉकडाऊन झालं मार्च मध्ये शेवटच्या आठवड्यात चालू झालं, त्याच्या आधीकडे कुठेतरी वाटत होतं की बाबा हे होणार आहे भविष्यात. ते सगळ्यांना झाली होती की आपल्या भारतात होण्याची शक्यता आहे. आमच्या विद्यार्थ्यांना त्याच वेळी सूचना दिली होती. 4-5 दिवस चालू होतं ते. त्याच वेळी आम्ही 15 दिवसाचा अभ्यास अगोदर लिहून दिला, सूचना दिल्या, मोबाईल कसा वापरायचा त्याच वेळी म्हणजे अगोदर पूर्वतयारी म्हणून कुठेतरी संकेत आम्हाला मिळाले की चालू केलं. आणि माझ्या विद्यार्थ्यांसाठी आमचं चालू होतं, मार्च एप्रिल चालू होतं. मध्ये मे महिन्यात खंड पडला तर मुलं पण त्या ह्याच्यात नव्हती. कुठेतरी वाटले थांबल, जून मध्ये शाळा चालू होतील आणि या मुलांना भेटूया असं त्यांना आनंद होता. पण जसं जसं पुढे जायला लागलं तसं कोरोनाचं संकट आता वाढायला लागलंय आणि आम्हाला वाटलं, मग आमच्या काही शिक्षकांनी 50-60 शिक्षकांनी आम्ही ग्रुप केले आणि 1ली ते 8वीचं आम्ही विद्यार्थी मदत केंद्र सुरू केलं. त्याच्यावेळी वाटलं की बाबा विद्यार्थ्यांना कमीत कमी मोबाईलचा वापर आपण त्यासाठी करून द्यायचा आहे. आणि त्यासाठी आम्ही काय केलं की सकाळी 7 ते 9 या वेळेतच फक्त अभ्यास द्यायचा. 9 वाजता व्हॉट्सअप ग्रुप बंद केला जाईल आणि दिवसभर विद्यार्थ्यांनी दिलेला अभ्यास किंवा दिलेला उपक्रम असेल तो उपक्रम पूर्ण करायचा. साधारण 2 ते 3 तासाचा तो उपक्रम असायचा आणि संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान विद्यार्थ्यांनी तो उपक्रम आणि अभ्यास आपल्या मोबाईलवर पाठवावा आणि शिक्षक आमची तपासणी सूचना देतील. रोज एक गोष्ट सांगितली, संस्कार कथा सांगितली, असा तो उपक्रमाचं स्वरूप होतं. नंतर आम्ही त्यात ऍडव्हान्स मध्ये वाढत गेलो. नंतर गुगलच्या चाचण्या चालू केल्या, काही नंतर जसं गरजेनुसार वाढत गेलो. नंतर असं लक्षात आलं की काही विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही. मग आता उदाहरण माझ्याच वर्गात जर बघितलं तर जवळजवळ 50% मुलांच्याकडे मोबाईल नाही किंवा असले तर पालक घेऊन जातात. मग आमची काही टीम किंवा माझे सहकारी आम्ही काय करतो, 2-3 दिवसाला एकदा फेरी मारतो. विद्यार्थ्यांना असं झेरॉक्सवर अभ्यास तयार करायचा आणि प्रत्येकाच्या घरात वाटायचा. पुढच्या 4-5 दिवसाचा अभ्यास द्यायचा आणि 4-5 दिवसानंतर तपासायचं. ऑनलाईन शिक्षण हा नक्कीच पर्याय नाही, कारण वर्गाध्यापन समोर शिकवणं खूप गरजेचं आहे. पण सध्याच्या काळात जी मुलं अस्थिर झालेली आहेत, कारण मुलांना कोरोनामुळे बाहेर जाता येत नाही, बाहेर खेळता येत नाही. एकमेव पर्याय राहिला टीव्ही आणि दुसरा राहिला मोबाईल. मग तुम्ही अभ्यास दिला किंवा नाही दिला, मुलं मोबाईल घेणारच आहे. मग त्याच्या व्यतिरिक्त चांगला उपयोग जर मोबाईल होत असेल तर या पद्धतीने आम्ही तो आता प्रयोग करतोय. आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या जवळ 5-5.5 हजार विद्यार्थ्यांना दररोज आमचा अभ्यास सध्या चालू आहे. खूप चांगला तुमची संकल्पना आहे. आता देसाई सरांकडे आम्ही ती बघितली, खूप छान. म्हणजे ह्या कोरोनाच्या काळामध्ये आणि नियोजन महत्वाचं आहे, कारण तुम्ही नुसता अभ्यास देणार आणि मुलांना सांगणार कोणत्याही वेळेत पोस्ट करा, ते नाही. तुमची ती गोष्ट मला खूप जाणवली शिक्षक म्हणून पण, की तुम्ही ठराविक वेळेला ती पोस्ट करायला सांगताय. म्हणजे तो तुमच्या टीम मध्ये असणाऱ्या शिक्षकांना पण ते खूप लोड नाही वाटणार की बाबा दिवसभर मॅसेज बघत राहा. ठराविक वेळेत 4 ते 6, 5 ते 7 जे असेल ते मोबाईलचा वापर कमीत कमी, मोबाईलचा वापर कमीत कमी होईल आणि आपल्या टीम मधल्या मेंबरना पण तकलीफ कमी होईल, म्हणजे त्रास कमी होईल. त्रास झाला की सगळे सोडून जातील मला. त्रास झाला तर ते मग त्यांना पण खूप असं जड वाटेल. काम कुठलंही असलं तरी ते सहज झालं पाहिजे. कारण जर ते खूप प्रेशरने झालं तर त्याच्यातून क्वालिटी नाही येणार, गुणवत्ता नाही येणार. आणि आपल्याला काय, आता तुम्हाला असं काही नियम नाही की बाबा तुम्ही करूनच दाखवा. हे तुम्ही करताय ते विद्यार्थ्यांच्या फायद्याच आहे. त्याच्यामुळे गुणवत्ता टिकून राहावी हे त्याच्यातून आहे. ऑनलाईन मध्ये आता शरद सरांनी एक प्रश्न विचारलाय, शासनानं जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल तुमचं मत? हो नक्कीच. शैक्षणिक धोरण जे आहे मी पण आता 3-4 दिवसाचा फॉलोअप घेतोय, अभ्यास चालू आहे. काही गोष्टी खूप छान आहेत, काही गोष्टी म्हणण्यापेक्षा मला बऱ्यापैकी चांगल्या आतापर्यंत सापडल्या. त्यातल्या पहिली गोष्ट आहे की
शासनाने जो पहिला आमच्याकडे 6 ते 14 गट वयोगट होता, शासनाची जबाबदारी होती हा. फक्त 6 ते 14 वयोगट, ओके. तो आता 3 ते 18 वर्ष केला. म्हणजे अगदी अंगणवाडीतला जो मुलगा आहे ना छोटा, त्याच्यापासून अगदी 18व्या वर्षापर्यंत म्हणजे 12वी पर्यंत शिक्षण हे शासनाने मोफत केलेलं आहे. त्याचा फायदा असा होणार आहे की कदा 9वी 10वीच्या मुलांना पाठ्यपुस्तकं मिळत नव्हती, भविष्यात ती पाठ्यपुस्तकं विद्यार्थ्यांना मोफत मिळतील. त्यानंतर जो शालेय पोषण आहार होता तो 7वी 8वी पर्यंत आमच्याकडे मिळतो, तो भविष्यात वरच्या वर्गाला देखील मिळू शकेल. ह्या योजना चांगल्या आहेत. दुसरं चांगलं त्यामध्ये संकल्पना काय की 6वी नंतर व्यावसायिक शिक्षण हे सुरू विद्यार्थ्यांना मिळणार आहे. आणि जे शिक्षण आपण 10वी झाल्यानंतर म्हणजे मुलं ITI जात होती, काही डिप्लोमाला जात होती, तर ते शिक्षण आता 6वी पासून मिळणार आहे विद्यार्थ्यांना. ही चांगली संकल्पना आहे. तिसरं भाषेतून शिक्षण आहे जे आपल्याला आहे सध्या उपलब्ध. शासनाने तर हे केलंय की सक्ती केलेली आहे की काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत तिथं पालकांच्या किंवा त्या स्थानिक व्यवस्थापन ह्याच्यावरती ठेवलेलं आहे की शिक्षण कसं द्यावं ते. त्यानंतर जो टप्पा केलेला आहे म्हणजे साधारणपणे आता अंगणवाडी त्याला घेतलेली आहे, अंगणवाडी पूर्व पाठी आणि पहिली दुसरी तो एक टप्पा केलेला आहे. तिसरी ते 5वी एक टप्पा केलेला आहे, 6वी ते 8वी एक आहे आणि 9वी ते 12वी टप्पा केलेला आहे. त्याचा चांगला परिणाम होईल एकूण गुणवत्तेवर. आणि नवीन प्रयोग आहे. मला वाटतंय शैक्षणिक धोरण काय लगेच लागू होईल असं वाटत नाही, साधारण 2-3 वर्ष त्यामध्ये जातील. त्यांनी दिला 21-22 असं दिलेले आहे. एक चांगले आहे म्हणजे आपण सकारात्मक दृष्टिकोन तिकडे सध्या तरी पाहूया. ओके. आणि काही ड्रॉबॅक्स असतील तर ते आपण नंतर विचार. नाही, तुमचे विचार खूप छान आहेत आणि ह्याच्यातून चांगल्या गोष्टी आपण किती घ्यायच्या. आता ह्याचे जे टप्पे केलेत त्याच्यामुळे आपल्या आहे त्या सिस्टीमला थोडासा फरक पडला. आणि दुसरी गोष्ट तुम्ही सगळ्यात सांगितली ती महत्वाची आहे. व्यावसायिक शिक्षण म्हणजे ज्याला जे आवडीचं आहे त्याची सुरुवात जर 6वी पासून झाली तर त्याच्या जीवनामध्ये तो विकास लवकर करू शकतो. आता आपल्या भागाचे जर बघितलं तर पारंपरिक शिक्षण पद्धती बरोबर 12वी झालं की 15वी करतोय, 15वी झालं की MA करतोय आणि नंतर मग प्रश्न निर्माण होतोय की नोकरीचा प्रश्न निर्माण होतोय. व्यावसायिक शिक्षणाची जर सुरुवात ग्रामीण भागाला सुद्धा खूप छान होईल. कारण कुठलाही म्हणजे समजा मिक्सर दुरुस्त करायला जरी एखादा शिकला तरी तो चांगलं कमवू शकतो, आपलं घर सांभाळू शकतो. कौशल्य आधारित किंवा टेक्निकल दृष्टीने अजून काय असेल तर खूप छान. सर जरा ऑनलाईनचं बघूया आपण. ऑनलाईन मध्ये भरपूर आपली मुलाखत बघतायत, त्यांनी भरपूर शुभेच्छा पण दिल्यात या ठिकाणी, तर त्यांच्या थोडासा घ्यायचा प्रयत्न करूया आपण. सरिता सागर देसाई, आपल्या भागातील शिक्षकांनी प्रेरणा घेऊन असे काही उपक्रम राबवले पाहिजेत जेणेकरून आपल्या भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी मार्गदर्शन होईल असं ते बोलतायत. सदाशिव पाटीलनी, सर तुम्ही खरे संघर्षातून व्यासपीठ उभे केले, खरंच आदर्श शिक्षकाची मुलाखत असं आपल्याला शुभेच्छा दिल्यात. थँक्यू. मारुती गुरव आमचे चित्तूर गावचे एक आदर्श शिक्षक आहेत, त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितले की आमचे परम मित्र हिरवे सर खूप खूप शुभेच्छा. मारुती आणि मी म्हणजे एकाच वेळी लागलो आम्ही सर्व्हिसला. फक्त काय आम्ही दिशा बदलल्या की राजकारणात जरासे गेले, आम्ही समाजकारणाकडे वळलो. बरोबर. पण गुरव सरांच्या चांगला शिक्षक आहे. गुरव सरांच्या बाबतीत आमचा पण अनुभव असे, कोणी पण हाक मारले की हा माणूस असतो. राघोजी वाडीच्या म्हणजे चांगले खूप छान सुंदर शाळा केली, खूप छान. गुरव सरांचं काम खूप छान आहे, कुठलंही श्रेय न घेता प्रत्येकाच्या तिला उभा असणारा माणूस आहे. तात्यासो पाटील सांगितले की सर नमस्कार, मी तात्यासो पाटील, आपण बऱ्याच वेळा संघटनेच्या माध्यमातून भेट झाली मारुती मधुकर गुरव आणि आपण एका दिवशी शिक्षक म्हणून लागला. तुम्ही सांगितलं त्यांनी बरोबर ते मुद्दा त्यांच्या लक्षात आलेला दिसतोय पहिलाच. शिवाजी पाटीलने अजून एक प्रश्न विचारलाय, सहमत. ओके, म्हणजे ऑनलाईन शिक्षणाचं तुम्ही जे सांगितलं, ऑनलाईन शिक्षण पर्याय नाही होऊ शकत. नाही, नक्कीच. बरोबर. ऑनलाईन शिक्षण नक्कीच पर्याय होत नाही. फक्त आता काय करायचं, कारण एक तर शिक्षक घरात बसून आहेत, विद्यार्थी घरात बसून आहेत आणि अशा वेळी काहीतरी कुठेतरी सुसंवाद असावा. बरोबर, याचं एक माध्यम आहे. फक्त आपण शालेय वातावरण ठेवण्यासाठी फक्त प्रयत्न. बरोबर. रफिक पटेल आहेत, त्यांनी सरांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. मुन्ना तांडेल, खूप छान सर. आणि भरपूर सर आहेत, ओमकार कळंत्रे, मुन्ना तांडेल, आता सगळ्यांची नावं घेत नाही सर आपण वेळेच्या मर्यादेमुळं. आणि खूप खूप जणांनी शुभेच्छा दिल्यात आपल्या उपक्रमाला. वारणीच्या स्पंदनला पण दिलेत की तुम्ही छान आदर्श शिक्षकांची मुलाखत घेताय. तर आपलं वारणीचं स्पंदनचं हेच एक वैशिष्ट्य आहे की आपण अशाच लोकांना व्यासपीठावर आणतोय.
तुमच्या जीवन प्रवासातला जर मी विचारलं तर तुम्हाला वैयक्तिक प्रश्न विचारतो की तुमच्या जीवनातला सर्वात आनंदाचा क्षण कोणता? तशा आनंदाचे खूप खूप क्षण आहेत. म्हणजे अगदी चौथी पास असेल, चौथीला पहिला नंबर मेरिट मध्ये स्कॉलरशिप लागला असेल, किंवा 10वीची परीक्षा पास झाली असेल, मी एनसीसी ची निवड झालेली असेल, किंवा 12वी चांगल्या गुणांनी पास झालो. तुरकुडीला ज्यावेळी मी होतो तो अगदी 2 वर्षाचा सगळा आनंदाचा क्षण होता. त्यानंतर नोकरी लागल्याचा क्षण असेल, लग्न झाल्याचा क्षण असेल, आणि व्यासपीठाचे सगळे काय उपक्रम सगळे माझे आनंदाचे क्षण आहेत. म्हणजे जो आनंद भरपूर मिळाला. म्हणजे आनंदाचा एक क्षण नाही, आनंदाचे अनेक फक्त एक क्षण फक्त खूप खूप मला जो भावतो. एक म्हणजे 2 क्षण आहेत ज्यांना मी गुरु मानतो किंवा ज्यांचा मी आदर्श मानतो, आणि ज्यांचं मी करतो ते देशमुख साहेब. अगदी एक दिवस अचानक 8 वाजता फोन आला, दिवसात कुठं आहे म्हणलं मी आहे घरी. तर आम्ही 10 मिनिटं करतोय आणि जेवायला येतोय. आणि एवढी मोठी व्यक्ती म्हणजे आमच्या घरी आली. मग तो क्षण खूप जबरदस्त वाटला मला त्या काळात. आणि घारेवाडीला गेल्या वर्षी जे आमचं संमेलन झालं होतं आणि एक शिक्षकांचा काहीतरी प्रश्न आला होता, आणि 5-6 हजार लोक असतात घारेवाडी. आम्ही कुठेतरी एका कोपऱ्यात बसलेलो, आणि एवढ्या गर्दीत साहेबांनी माझं नाव घेतलं. म्हणजे खूप मोठा, म्हणजे भारी वाटलं त्यावेळी. म्हणजे तो आनंदाचा क्षण तुमच्या हृदयामध्ये तुम्ही साठवून ठेवला, आणि तो क्षण आज जरी आठवला तरी तुम्हाला आनंदित व्हायला होतं. तर सरांचं खूप मोठं नाव आहे आणि खूप मोठं कार्य आहे त्यांच्याबद्दल, आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासारख्या अशा असंख्य गोष्टी आहेत. त्यांचं एक जरी आपण संवाद ऐकला तरी आपल्या अंगामध्ये खूप छान वाटतं. सर, आता आपण एका महामारीचा सामना करतोय, कोरोना महामारीचा. सगळेच करतोय आपण. असं कुठलाही देश नाही किंवा असा कुठलाही माणूस नाही जो त्याच्यातून सुटलेला नाही. तर आपल्या भागासाठी आता तुम्ही काय सांगाल लोकांना, ह्याच्यापासून सुरक्षा घेण्यासाठी काय सांगाल? आपल्या भागात तसं बघायला गेलं तर आता आमच्या मलकापूर भागात तसं परिस्थिती बऱ्यापैकी आहे चांगली, कारण नगरपालिका असल्यामुळे व्यवस्थापन चांगलं आहे. ग्रामीण भागात तुमच्या कानसापुरात म्हणजे सुशिक्षित भाग आपल्याकडे बऱ्यापैकी चांगला आहे, किंवा आपल्याकडे ह्युमिनिटी चांगली आहे लोकांची. त्यामुळं कोरोनाचा आपल्याकडे विशेष परिणाम असं मला वाटत नाही. पण तरी देखील काळजी घेतली पाहिजे, आणि आपली घेतात लोक बऱ्यापैकी. आपल्या मलकापूर भागात किंवा आपल्या ह्याच्यात पूर्ण शाहूड तालुक्यात एक चांगलं वातावरण आहे. आज कोल्हापुरात किंवा आपल्या बाकीच्या भागात समूह संसर्गाचं प्रमाण सुरू झालेलं आहे. तर जास्तीत जास्त अगदी गरजेचे असेल तरच आपण बाहेर पडलं पाहिजे. आणि जास्तीत जास्त सुरक्षितता जी आपण आहे, जी आज आपण ठेवलेली आहे. तुम्ही आल्यानंतर आपण सॅनिटायझर केलं, आपण हे वापरलं, सगळं मास्क वापरतात. तर असं काळजी प्रत्येकाने घ्यायलाच पाहिजे. बरोबर आहे, काळजी तर घ्यायलाच लागेल, कारण ह्या महामारीचा जो आपण सामना आहे तो सोशल डिस्टन्सिंग आणि हा अशा प्रकारचे काळजी घेऊन आपण, कारण कालच पेपरला आलं की आपली लस आहे ती साधारणपणे आता जरी हे केलं, म्हणजे आपल्या भारताची लस ती साधारणपणे जानेवारीच्या 3ऱ्या आठवड्यात येणार आहे. ओके, म्हणजे अजून आपल्याकडे 4-5 महिने संघर्ष आहे. 4-5 महिने खूप संघर्ष आहे. आणि या संघर्षात आपण सर्वांनी एकत्र राहून, म्हणजे मुलांसाठी काम झालं पाहिजे, वृद्धांसाठी काम झालं पाहिजे, जे रुग्ण लोक आहेत त्यांच्यासाठी झालं पाहिजे, जे लोक आहेत अगदी गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी काम झालं पाहिजे. खरंच सर, काम झालं पाहिजे. सर, तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो की आता तुमची जी वाटचाल आहे, अजून 5 ते 7 वर्षांनी तुम्ही कुठे बघता स्वतःला? मी आता सध्या माझी सेवेची 20 वर्ष झाली. अजून मला वाटतं 13-14 वर्ष आहेत, 15 वर्ष आहेत सेवा अजून माझी. आणखी 4-5 वर्षानं कदाचित मी आज शिक्षण क्षेत्रातच असणार आहे. 10-15 वर्ष अजून कदाचित तुम्ही म्हणजे आहे या पदावर राहील किंवा भविष्यात प्रमोशन होईल. मुलांसाठी काम जी चळवळ आहे ती भविष्यात मला अशीच पुढे न्यायची आहे. मला आपल्या भागात एक चांगल्या पद्धतीचं स्पर्धा परीक्षा केंद्र चालू करायचं आहे, ज्या ठिकाणी मुलं 50-60 मुलं एकत्र राहू शकतील. जास्त आपले स्वप्न नाहीत मोठी, 50-60 मुलं जी कायमस्वरूपी निवासी राहू शकतील. त्यांचं एक चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग होईल, चांगल्या पद्धतीने तज्ञ मार्गदर्शक आपल्याला उपलब्ध होतील. अशा पद्धतीचं आपल्या भागात, म्हणजे अगदी कानसापुऱ्यापासून इकडं सोनुले भागापासून आपलं शाहूड तालुका आहे. कारण शाहूड खरंच मुलं स्पार्क आहेत, फक्त एक दिशा देण्याची आवश्यकता आहे. तर त्यासाठी आम्हाला व्यासपीठाच्या माध्यमातून एक सेंटर उभा करायचं आहे. वैयक्तिक माझ्या जीवनात बघितलं तर माझी मुलगी आता 10वीला आहे. भविष्यात तिची स्वप्न आहेत, तिच्या शिक्षणाकडे माझ्या मुलीकडे लक्ष आहे. आणखी माझे काही विद्यार्थी आहेत, त्यांना आपल्याला दिशा द्यायची आहे.
आणि चांगल्या पद्धतीने जो आता चालू आहे संघर्ष तो अगदी जोपर्यंत आपण आहे अगदी जिवंत आहे बरोबर. म्हणजे 5 ते 7 वर्षाचा प्लॅन नाही भविष्यात पुढे फ्युचर मध्ये जेवढं पण आपल्याला शक्य आहे जेवढं आयुष्य मिळेल तेवढं ह्या संकल्पनेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आपल्या परिवारासाठी त्या प्रत्येक घटकासाठी जो तुमच्यावर थोडाफार तरी अवलंबून आहे किंवा तुम्हाला असं वाटतं की त्यांच्यासाठी करायला पाहिजे अशा घटकासाठी तुम्ही झटत राहाल. म्हणजे आणि आतापर्यंत जी आपली गेलेली आहेत मुलं म्हणजे शावडतून बरीच लोक गेले मला वाटतं 2016 पासून आम्ही प्रत्येक एमपीएससी वाल्यांचा युपीएससी वाल्यांचा असे अगदी जे स्पर्धा परीक्षेत झालेले आहेत त्या सगळ्यांचा सत्कार केलेला आहे. आणि आमची एक अपेक्षा आहे की त्यांनी मागं वळून पाहिलं पाहिजे आपल्या भागासाठी त्यांनी काम केलं पाहिजे. परवा तुम्ही 2-3 मुलाखती पाहिल्या आपल्या पाठीमागच्या झालेल्या वन संरक्षक अधिकारी झालेल्या उज्ज्वला मगदूम आणि सावंत मला त्याच्या स्नेहल सावंत तुमच्या सीए झालेल्या त्याचा आदर्श घेऊन आमची मुलगी देखील म्हटली पप्पाला सीए व्हायचा म्हणजे खूप चांगलं काम चालू आहे. आणि अशाचा आदर्श जो आहे पाठीमागच्या लोकांचा जे पुढे गेलेले आहेत त्यांनी आपल्या तालुक्याला द्यावा असं मलाही वाटतं. खरीच गोष्ट आहे सर. कारण हे वारणेच्या व्यासपीठावरती स्पंदन व्यासपीठावरती यशोगाथा ही संकल्पना आपण घेण्याचा पाठीमागचा हाच उद्देश आहे. कारण आजकाल आपण स्वतः कुणाला जाऊन सांगू शकत नाही की तू हे कर. बरोबर. पण आपण असे आदर्श समोर ठेवले तर ते आदर्श विद्यार्थी बघू शकतात, पालक बघू शकतात आणि आपल्या मुलाखती सर भरपूर बघतात, ग्रुपने बघतात. म्हणजे एखादा आर्टिकल वाचतो तेव्हा ते आपण वाचतो, आपल्याला समजलेलं दुसऱ्याला सांगतो. पण आपल्या माध्यमातून एखाद्या आता तुमची मुलाखत किंवा स्नेहल सावंतची मुलाखत, डीवायएसपी आपले मित्र अमरची मुलाखत, अमर साहेबांची, तर ह्या सगळ्या मुलाखतीतून स्पर्धा परीक्षेकडे बघायचा दृष्टिकोन दिसतो. किंवा सीए झालेली मुलगी जेव्हा सांगते अनुभव तेव्हा त्याच्यातून आपल्याला तुमचं जीवन प्रवास घेताना तर भरपूर जणांनी इथं शुभेच्छा दिल्या की आम्हाला खूपच प्रेरणादायी आहेत. आणि आम्हाला काय वाटतं आता शिक्षण क्षेत्रात पण लोक आली पाहिजेत आपल्या. आता शिक्षण क्षेत्रात गेल्या 4-5 वर्षात आपल्यातले फक्त 4-5 लोक झालेले म्हणजे माझ्या नजरेत प्राथमिक शाळा म्हणजे शिक्षक उपलब्ध नाहीत आपल्या भागातले सध्या. म्हणजे त्या क्षेत्रात पण आमच्या क्षेत्रात पण आली पाहिजे. ओके. म्हणजे हुशार माणसं शिक्षण क्षेत्रात आली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट तुम्ही सांगितलं ती एक महत्वाची आहे की जे पुढे गेलेत म्हणजे ज्यांना खरोखर त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार काहीतरी मिळालं तर त्यांनी मागं वळून बघायला पाहिजे. बाबा जमिनीवरती पाऊल ठेवावा की बाबा आम्ही पण तुमच्या सोबत आहे, तुम्ही चला. म्हणजे तुम्ही आता समजा एखाद्या मोठ्या हुद्द्यावर आहे तर तुम्हाला असं सुचवायचंय की बाबा तुम्ही पण 4 जणांना मोठे बनवा. बरोबर. आपल्यासारखे 4 लोक बनवा. एखादा डॉक्टर झाला, एखादा इंजिनियर झाला तर त्याने दुसऱ्यांना मार्गदर्शन करावं की ती परीक्षा कशी द्यावी. बरोबर. खरंच. आणि वारणेच्या स्पंदनचं हे टीम आहे. सर आमच्या संकल्पनेबद्दल तुमचं काय मत? खूप छान आहे. मगाशी तुम्ही सांगितलं की तुम्ही आता मी मगाशी माहिती घेतली तुम्ही सगळे मुंबईला असता, लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये तुम्ही भागात आला इकडे आणि तुम्ही सगळे तिघही शिक्षण क्षेत्रात काम करता आणि शिक्षण क्षेत्राबद्दल आवड असल्यामुळे तुम्हाला देखील वाटतं की आपल्या भागासाठी करावं. तुम्ही मगाशी मला सांगितले की मला जी मदत करतात ती सगळी बाहेरचीच आहेत, म्हणजे आपल्या मलकापूरचीच आहेत, पण आपल्या शाहू तालुक्यातील लोक आहेत सगळी. पण आज वेगवेगळ्या निमित्तानं बाहेर आहेत, कोण परदेशात आहे, कोण मुंबईत आहे, कोण भागात आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी. पण ते काम करतात, त्यांना तळमळ आहे. अविनाश पाटील सरांचं मी सांगितलं खूप तळमळ आहे. त्यानंतर बाबराव सागावकर साहेब आहेत, त्यांना खूप तळमळ आहे. अशी खूप व्यक्ती आहेत की ज्यांना आपल्या भागाबद्दल तळमळ आहे की त्यांना वाटतं की आपली मुलं काहीतरी झाली पाहिजे. आता गेल्या यावर्षी आपण काय केलं होतं की 12वीच्या विद्यार्थ्यांना की शालेय पाठ्यपुस्तक देण्याचं एक नियोजन केलं होतं की महाग असतात 1000-1200 पुस्तक असतात आणि 200 मुलांना आपण मदत करण्याचं नियोजन केलं होतं. आणि आमची जी आश्रय जातीची टीम आहे म्हणजे खूप जे मी सांगितलं ते आपल्या शाळा तालुक्यातील लोक जास्त आहेत त्यामुळे की जी त्यांची स्वप्न त्यांनी बघितलेली स्वप्न या विद्यार्थ्यांच्या मध्ये पाहतात. बरोबर. आणि अशी खूप व्यक्ती आहेत ज्या आपल्या भारतात म्हणजे आपल्या तालुक्यातल्या की त्यांनी भले आमचं शैक्षणिक व्यासपीठ राहू दे पण वैयक्तिक देखील त्या मुलांना मदत केली पाहिजे, त्यांनी त्या मुलांच्या विकासासाठी प्रयत्न केला पाहिजे. खूप छान सर. सगळ्या शिक्षकांना आणि इतरांना सुद्धा आवाहन करताय तुम्ही की मदत केली पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून करून घेतल्या पाहिजेत. एखाद्यातली क्वालिटी असेल तर ती ओळखली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करणं आणि मग समाज आपण म्हणतो की समाज बदलायला पाहिजे. पण शिक्षकांनी मनाव घेतल्यानंतर किती कार्य होते तुमच्या कार्यातून आपल्याला समजतं या ठिकाणी. आता भरपूर आपण वेळेचं आपल्याला काही भान नाही कारण तुमची चर्चाच तुमचे जीवन प्रवासातलं विचारच ऐकून इतकं आपल्याला हे करतंय. ऑनलाईन मध्ये पण काही शुभेच्छा भरपूर आल्या, त्यांची सगळ्यांची नावं आपल्याला घेता येणार नाही. तरी पण वारणेच्या स्पंदन तर्फे तुमचं मनपूर्वक आभार. तुम्ही ऑनलाईन मध्ये इतका वेळ काढून मुलाखत बघताय.
तुम्ही तालुक्याला कोरोनाच्या बाबतीत पण आवाहन केलं की अशा पद्धतीनं हे करायला पाहिजे. आता मी तुम्हाला एक विचारतो की आपल्या ह्या चर्चेमध्ये म्हणजे कुठली ठरवून चर्चा नाही, नाही नाही, आपण बरोबर. की बाबा तुम्ही हीच उत्तरं द्या आणि तुम्ही उत्तरं पाठ करा अशा पद्धतीचं आपली मुलाखत नसतेच. कारण वारणेच्या संदर्भात सगळ्या मुलाखती बघा बरोबर. कुठल्याही पद्धतीचा कसा फिक्स पॅटर्न नाही की तुम्ही ही उत्तरं पाठ करा आणि कॅमेरा समोर बरोबर. बोला, असं काय आपल्याला अपेक्षित नाही. मला असं विचारायचंय की आता जे काही प्रश्न आले त्याच्यातला असं कुठला प्रश्न राहिलाय का जो तुम्हाला द्यायचं होतं उत्तर पण माझ्यापर्यंत आलं नाही, असं कुठलं आहे का? तसं काही सध्या आपल्याला चांगली चर्चा चालू आहे, काम चांगलं चालू आहे. मला प्रत्येक वेळी मी माझ्या मित्राचा उल्लेख करतो, कारण मी माझं म्हणून मी कधी काम केलं नाही की बाबा हे एकट्याच बाबा माझं एकट्याच काम म्हणून मी कधी केलं नाही. प्रत्येक वेळी माझं जर हे असलं संकल्पना माझी असली किंवा मी जरी लिडिंग म्हणून काम करत असतो तर ते आमच्या टीमचं काम म्हणून कायम करतोय. आणि खरंच माझी टीम चांगली आहे आणि त्या माझे डीएडचे मित्र आहेत. अगदी जरा काय झालं की किरकोळ काय काय कालच आपल्याला टेक्नॉलॉजीची माहिती पाहिजे असेल तर अगदी उपलब्ध होतात. अमोल जाधव सारखा माझा मित्र आहे जो नांदेडवरून मदत करतो. माझे मित्र आहेत, शशिकांत जाधव आहेत, एडके सर आहेत, खूप चांगले आहेत, दळवी सर आहेत. आणि ही मित्रमंडळी असल्यामुळं हे सगळं काम करण्याची प्रेरणा मिळते. म्हणजे कधी हे काम म्हणजे एकटं माझं नाही, मला सांगायचा उद्देश आहे की बघा तुम्ही म्हणता की बाबा तुम्ही खूप मोठं काम करता, तर मी काम करते तर आमची टीम करते. आणि आजवर मग काय सांगितल्याप्रमाणे खूप काम 25 ते 30 लाखाचं जवळजवळ रक्कम ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोच झालेली आहे. आणि रक्कममध्ये याच्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा हा तळागाळातल्या लोकांचा आहे, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाच्या जीवावर हे सगळं व्यासपीठाचं आमचं काम सुरू आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होत आहे. ओके, ऑनलाईनचं बघूया. ऑनलाईनच्या अगोदर मला एक आता क्लिक झाला तो प्रश्न, आपला तुमचा जीवन प्रवास बघताना 2 गोष्टी मला जाणवल्या की विद्यार्थ्यांचं पालकत्व तर आपण चर्चा केली, अनाथ लोकांचं पालकत्व ह्या संकल्पनेबद्दल सांगा. हो, तसं पाहिलं तर हे जरा आमच्या शैक्षणिक क्षेत्राच्या जरासं वेगळं काम होतं, सामाजिक क्षेत्राचं काम हे. पण ज्यावेळी आमचे मित्र अनिल शिंगारे सर आहेत, कोडोलीचे एक आदर्श शिक्षक आहेत, एक तळमळीचा कार्यकर्ता आहे आणि त्यांची पोस्ट वाचली की पुतळा आजी नावाच्या एक आजी आहेत ज्या निराधार आहेत आणि त्यांना चालता येत नाही, पाय घसरत असं अंग घसरत कष्ट ते जातात. आणि बातमी वाचली, कुठंतरी क्लिक झालं, कुठंतरी सव्यस्थितीचा जागी झाली. मी लगेच सरांना फोन केला की सर आम्ही पालकत्व त्या आजीचं घेतोय. आणि मग आमची टीम गेली आणि सलग 1-2-3 वर्ष त्या आजींना साहित्य घरपोच देण्याचं काम आमची शिक्षक मंडळी केलं. बऱ्याच शिक्षकांनी त्यामध्ये योगदान दिलेलं आहे. प्रत्येक महिन्याला आमचे शिक्षक जाऊन तिथे द्यायचे, पण खूप शिक्षक आहेत नाव न घेता प्रत्येक महिन्याला. त्यानंतर ही वाटचाल चालूच राहिली. दरम्यानच्या काळात असं कुठेतरी जाणवलं की आपण याचा प्रोपोगंडा करतोय, म्हणजे प्रसिद्धी करतोय खूप, आणि मनाला ती कुठेतरी खंत लागून राहिली. आम्ही प्रकट करत होतो याचा हेतू एकच होता की अशी कामं व्हायला पाहिजे, म्हणजे बाहेर प्रसिद्धी म्हणून अशी लोक नक्कीला यायला पाहिजे, हा सर्व उद्देश होता. कोणतरी जगलं पाहिजे यातून. पण नंतर वाटायला लागलं की बाबा हे कुठेतरी आपण चुकतोय. सध्या आपल्याकडे 3 कुटुंब आहेत की ज्यांचं आपण पालकत्व घेतलेलं आहे, वृद्ध आहेत, त्यांना मुलांनी सोडून दिलेलं आहे, कोणाला मुलं नाहीत, अशी 3 वृद्ध दाम्पत्य आहेत. ती वेगळ्या भागात आहेत, काही चंदगडमध्ये आहेत, काही पन्हाळ्यात आहेत, काही सावळीत आहेत आणि त्यांचं पालकत्व प्रत्येक महिन्याला चालू आहे, पण कुठेही त्याची प्रसिद्धी झालेली नाही. म्हणजे ती संकल्पना जेव्हा अंमलात आली तेव्हा ते जाहिरातीसाठी आहे असे अनुभव तुम्हाला ऐकायला आला की बाबा कोणी बोललं असेल की प्रोपगंडा किंवा ते तुमचे फक्त फोटो काढण्यासाठी आणि ते दाखवण्यासाठी आहे. ओके, त्याच्यातून तुम्ही तो संदेश घेतला. आता आम्ही काय करतोय, मदत चालू आहे, फक्त ती जाहिरात कुठं नाही. आणि जे लोक गुपचूप दान करतात, गुप्तदान करतात, तिकडे पोच करायचं चांगली गोष्ट आहे सर. आणि हे आर्थिक दान देणारे सुद्धा किती मोठ्या मनाचे आहेत, ते तुम्हाला देतात आणि कुठल्याही नावाची अपेक्षा करत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आता ह्याच सांगितलं, कोरोना काळात आता नाव न सांगण्याची अट म्हणजे माफी मागून नाम फाउंडेशन जे आपलं असतं त्यांनी 5 लाखाची साहित्य दिलं होतं आपल्याला, 5 लाखाचं, आणि 5 लाखाचं धान्य नाम आपल्या शावड तुला त्यातलं 2 लाखाचं साहित्य वाटलंय आपण. बरोबर, म्हणजे फक्त नाम आपल्या उद्देश नाही किंवा हेतू नाही, पूर्णपणे हे. सर ऑनलाईन मध्ये जरा बघूया, आपले जे ऑनलाईनचं बघतात ते अशोक पाटील सरांनी पण लिहिलंय, वारणेचं स्पंदन आपणास एक प्रेरणादायी हिरे समाजासमोर त्यांच्या प्रेरणादायी प्रवास आमच्या समोर मांडत आहात. नक्कीच आपण चांगले काम करत आहात. आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
अशोक पाटील सरांना माझ्याकडून पण धन्यवाद, कारण तुम्ही खूप प्रकटपणे आपले विचार योग्य व्यक्त केले. काही लोक खूप संकुचित विचाराचे आहेत, जे आमच्यामध्ये पण काहीतरी चुकीच्या उणिवा शोधतात की बाबा आम्ही आता म्हणजे आम्ही आमच्याबद्दल नाही सांगत, पण चांगल्या गोष्टीला चांगलं म्हणणं पण लोकांना जड जाते आताच्या काळामध्ये. इतका संकुचितपणा वाढलाय आणि सोशल मीडियावरचा संकुचितपणा तुम्हाला माहिती आहे, पराकोटीला. गोविंद देसाई सर आहेत आपले सर. शिक्षक नावाला सामाजिक वलय प्राप्त करून देणारा, शिक्षणाबरोबर समाजातील अनाथांचा आधार बनलेला, हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देऊन आयुष्यातील खडतर प्रसंगात आईबापाची उणीव भरून काढणारा एक अवलिया शिक्षक, आदर्श शिक्षक आणि एक मित्र. शिक्षक म्हणून आम्हाला आपला नेहमीच सार्थ अभिमान आहे. सरांनी खूप छान वर्णन केले, आदर्श वर्णन केले. रफिक पटेल सर आहेत आपले, ते बोलतायत, सर आपण हिरवे सरांची दिलखुलास मुलाखत घेतली, आमच्या मलकापूर गावाचे नाव लौकिक केले, त्याबद्दल आभार आहे. रफिक साहेब तुमचा आभार यासाठी मानतो की तुम्ही मुलाखत ऐकताय आणि या सगळ्या गोष्टीला तुम्ही खूप पाठीमागे आहेत. खूपच आपले मित्र आहेत दिनकर पाटील, ते सर तुमचं हे विचार खूप छान आहे. गोरख सुतार आहेत आमचे मित्र, एक नंबर सर, खूप छान, अभिनंदन. आणि भावी वाटचालीसाठी दोघांना पण शुभेच्छा. आम्हाला पण तुमच्यासोबत शुभेच्छा मिळतात या ठिकाणी. राजू कांबळे, सुंदर उपक्रम आहे, शुभेच्छा. शुभांगी पाटील सर, एवढे सर्व पुरस्कार आम्हाला दिसत आहेत म्हणजे आपल्या स्क्रीन मध्ये, त्यासाठी तुमचे मनपूर्वक अभिनंदन. पण तुमचा सर्वात आवडता कोणता पुरस्कार आहे? माझा आवडता पुरस्कार, आता भरपूर पुरस्कार झाले, मी अगदी मिळत गेले म्हणतो मी. मला सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार मिळाला, सामाजिक कार्यकर्ता, आणि ऋग्वेद संस्थेकडून आजऱ्याचे मिळाला, आणि खूप मोठ्या सन्मानाचा पुरस्कार मला वाटला. आणि माझ्यातल्या कार्यकर्त्याचा गौरव पहिल्यांदा जाहीर व्यासपीठावर त्या संस्थेने केला, आणि त्यामुळे खूप भारी वाटलं. शिक्षक म्हणून काम करत होतो, पण कार्यकर्ता म्हणून कोणतरी आपल्याला एक चांगलं सामाजिक कार्यकर्ता, मानसिक समाजात शिक्षक म्हणून तर मान सन्मान मिळतोय मला, पण एक सामाजिक काम जे मी करतोय त्याची दखल घेतली. खूप छान, खूप चांगलं, म्हणजे तुमची आठवण पण खूप छान आहे त्याच्या बाबतीत पुरस्काराची निवड करताना की बाबा तो एक सामाजिक. विराज विभूते आहेत, यांचा प्रश्न आपण घेतलाय की नाही बघा. सर, नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल आपले मत काय आहे? विराज राजाराम विभूते, ओके, स्टँडर्ड 7 चा स्टुडंट आहे मला वाटतं. त्याच्यासाठी चांगला आहे. तो कदाचित 10वीला जाईल त्यावेळी त्या 10वीचं बोर्ड कदाचित नसेल. आता 8वी 9वीला जी मुलं आहेत त्यांच्यासाठी आहे प्रचलित पद्धती कदाचित म्हणण्यापेक्षा आहे. हो, आता जी 6वी 7वीला आहेत त्यांना ती पद्धत नवीन येणार. आता 8वी 9वीला आहेत त्यांना काही फरक नाही पडत एवढासा. प्रकाश मेहनकर आहे, खूपच सुंदर उपक्रम आहे. या मुलाखतीतून खूपच शैक्षणिक सुविधा समजल्या, म्हणजे वाटचाल समजली. सर तुम्हाला शुभेच्छा. पाटील सरांचं खूप ठीक आहे. प्रकाश आपले मित्र आहेत, धन्यवाद प्रकाश, तुम्ही वेळ काढून आमची मुलाखत बघताय, ही सरांची मुलाखत बघताय. आणि आम्ही कुठल्याही पद्धतीनं असं आम्ही खूपच प्रोफेशनल आहे आणि आम्ही हे करतोय असं नाही, आम्ही आमच्या पद्धतीनं सरांची चर्चा केली. तर सर, आता प्रश्न आपले संपले. तुम्हाला तो पण प्रश्न विचारलेला की तुम्हाला काय बोलायचं असेल तर अजून काही आहे का बोलण्यासाठी? नाही, बोलल्यावर मग काय सांगितलं प्रमाणे तुमचे खूप प्रेम मिळाले, आणि माझ्या मलकापूरवाल्यांचं मिळालं, माझ्या गावाचं आहेच, माझ्या मित्रांचं आहे, माझ्या कुटुंबाचं आहे. आणि काय म्हणतात मगाशी, म्हणजे 45 जण विरोध जरी करणार असली तरी 5 जण माझ्या पाठीमागे आहेत, जी मला 500, 5000, अगदी 50,000, 5 लाख काय पण म्हणा, खूप बरं वाटतं. एक जरी 4-5 लोक सोबत असले तरी एखादा उपक्रम पुढे नेता येतोय. मला राहून फक्त एकच वाटतं की जो माझा सहकारी आहे, शिक्षक आहे, म्हणजे पूर्ण शिक्षक वर्ग आहे, महाराष्ट्रात असेल, भारतातला असेल, जगातला असेल, कुठलाही असेल, तर त्यानं साचेबद्ध काम न करता, बरेच शिक्षक खूप हुशार आहेत, खूप म्हणजे अतिशय तज्ञ आहेत. अगदी मी तर म्हणतो मी मध्यम वर्ग आहे, काहीच नाही, तर खूप तज्ञ आहेत शिक्षक. तर त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग स्वतःच्या विद्यार्थ्यांसाठी, स्वतःच्या शाळेसाठी करावा, पण त्याचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे की, कारण साचून उपयोग नाही. मी झरा आहे अगदी छोटा छोटा, पण काही लोक समुद्र आहेत आणि त्या समुद्रानं पसरलं पाहिजे, सगळीकडे गेलं पाहिजे, आणि विद्यार्थ्यांसाठी काम झालं पाहिजे, एकूण शिक्षण प्रक्रियेसाठी काम झालं पाहिजे. आणि आपल्याला थोडासा वाटा समाजातला, कारण बऱ्यापैकी म्हणजे सगळ्यात अधिक म्हणजे नोकर वर्गाला पगार आहे, समाजातल्या अनेक लोकांना पैसे आहेत,
पण कुठेतरी 1-2% आपण समाजासाठी खर्च झाला पाहिजे. झाला पाहिजे. बरेच लोक करतात, माझे बरेच शिक्षक आहेत, सहकारी आहेत, ते स्वतः विद्यार्थ्यांसाठी काम करतात, ओके. तळमळीने काम करतात. बरोबर. पण ह्याची संख्या वाढली पाहिजे वाढली असं मला पाहिजे, वाटतं. म्हणजे समाजाचं देणं लागतो आपण देणं काहीतरी. कुठेतरी आपल्याला म्हणजे आज मी इंजिनियर झालो असतो, डॉक्टर झालो असतो, ती देखील सेवा होती, पण हे वेगळं फील्ड आहे. वेगळं field. ज्या फील्ड मधून आपण डायरेक्ट गाव पातळीशी म्हणजे समाजाशी समाजाशी जोडलं जातं. त्याचा उपयोग झाला पाहिजे बरोबर. त्या क्षेत्राचा. शिक्षक असा सर माणूस आहे की जो इंजिनियर तयार करू शकतो, बरोबर. डॉक्टर तयार करू शकतो किंवा सायंटिस्ट तयार करू शकतो. स्वतः नाही पडला तरी ती पूर्ण स्वप्न करू शकतो. शिक्षक एकाच जीवनामध्ये सगळी कॅरेक्टर जगू शकतो. असा कुठला दुसरा माणूस बघा ना जो सगळी कॅरेक्टर जगू शकत नाही. पण सर तुम्ही म्हणजे शिक्षकाचं जीवन असं आहे की तो इंजिनियरचा पण अनुभव घेऊ शकतो, सायंटिस्टचं पण घेऊ शकतो असं सर. आता सर ऑनलाईन मध्ये 1-2 प्रश्न आहेत ते घेऊया, कारण आता म्हणजे ज्यावेळी आम्ही शिक्षक होतो, म्हणजे साधारण 20 वर्षापूर्वी नोकरी लागलो, त्यावेळेचा विद्यार्थी की त्यावेळची विद्यार्थिनी आज लग्न झालंय, तिचे विद्यार्थी 10वीला म्हणजे आम्ही आजोबा झालोय, पण अजूनही आम्ही विद्यार्थ्यांच्यावर तेवढ्याच काम करतो. खूप मोठं हे नशिबाचं भाग्य आणि भाग्यवान आहेच आपण. मी पण स्वतःला भाग्यवान समजतो, कारण मी इथे शिक्षण फील्ड मध्ये शिक्षक आहे. तुम्ही स्वतःला भाग्यवान समजता. अविनाश पाटील ज्यांचं नाव घेतलं तुम्ही, ते आपले मित्र आहेत आमचे पण. शैक्षणिक व्यासपीठाचे काम करत असताना शिक्षकांचा सहभाग किती मिळतोय? चांगलं करते, मला जवळून पाहता बरेच वर्ष माझ्यासोबत आहेत. मी मग सांगितल्याप्रमाणे 45 विरोधक असले तरी 5 सोबत आहेत. ती ताकद खूप मोठी आहे. आणि शिक्षण क्षेत्राच्या बाहेर देखील, परिघाबाहेर खूप मित्र आहेत जे शिक्षणावर प्रेम करतात आणि त्यांचं खूप सहकार्य मिळतंय. म्हणजे आर्थिक सहकार्य बाहेर नाही मिळतंय मला, म्हणजे शिक्षण क्षेत्रातून सोडून बाहेरचं. पण प्रत्यक्ष फील्डवर जे आहेत सोबत त्यांना घेऊन काम चालू आहे. चांगली गोष्ट आहे, कारण जे निगेटिव्ह आहे, जे आपल्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करतात, त्यांचा विचार करून काम सोडून देणं योग्य नाही. प्रत्येक वाटतं तसं, मी नाही तर कोण, हा मला प्रत्येक प्रश्न पडतो. बरं वाटतंय सगळं सोडावं, इतर शिक्षकासारखं जगावं, सगळं बंद करावं. पण प्रत्येक प्रश्न येतो, मी नाही तर कोण, म्हणजे आपण नाही केलं तर कोण करणार, आपल्याला पर्याय कोण? पर्याय. विद्या कांबळेंनी सांगितले सर राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्रयत्न करा. तसं काही नाही, कारण राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कार हा एकाच दर्जाचा असतो. ज्याला राज्य पुरस्कार मिळतो त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळत नाही परत, कारण दोन्हीचा इक्विलंट आहे, दोन्हीची रक्कम देखील तेवढीच आहे. आणि जसं मी सांगितलं होतं की मला जो हेतू माझा होता की त्यातनं 1-1.25 लाखाची रक्कम मला उपलब्ध होईल आणि भविष्यात आपला त्या माध्यमातून फंड तयार होईल, आणि ते माझे स्वप्न होतं, ते पूर्ण झालेलं आहे. आता कुठल्याही पुरस्कारासाठी काम नाही. आज हा सन्मानच आहे, कारण आज आपल्याला लाईव्ह बोलण्याची संधी मिळते, एका शिक्षकाला मिळते. मी कुठला आमदार नाही, खासदार नाही किंवा कोणता उद्योगपती नाही, एक साधा शिक्षक आहे आणि शिक्षकाला आज या माध्यमातून बोलण्याची संधी मिळते. हा पुरस्कारच आहे. आणि विद्यार्थ्यांचं मिळणारं प्रेम, आजही 10वी-12वीचे विद्यार्थी पास होतात, चांगलं यश मिळतं, प्रत्येक फोन करतात, भेटायला येतात, खूप भारी वाटतं. खूप छान आहे तुमचं. खूप म्हणजे तुम्ही मनातल्या गोष्टी सगळ्या आपल्या एक विद्यार्थी लेफ्टनंट झालेला आहे इंडियातून, देश सेवेसाठी, आणि इतक्या विद्यार्थ्यांच्या यशामध्ये तुमचं यश आहे असं तुम्ही मानता की तुमचा अभिमान वाटतो की या 20 वर्षामध्ये माझे विद्यार्थी आता एवढ्या पोस्टला गेलेत. खूप छान सर, तुमचं अभिनंदन तर करायचंच आहे, आम्ही करतोच आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्ही जो उल्लेख केला की सेलिब्रिटी नाहीये मी कुठला आहे, तर आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही आदर्श शिक्षक आहात. याच्या पलीकडे काय गोष्टी पाहिजे आम्हाला? आपलं व्यासपीठच असं आहे सर की आपण अशाच लोकांना आणतो. आम्ही कुठले पेड न्यूज वाले, चॅनल वाले नाहीये की बाबा तुम्ही सेलिब्रिटीने TRP वाढवायचा वगैरे, हे काय नाहीये. तळागाळातल्या लोकांपर्यंत आपलं कार्य गेलं पाहिजे, तुमचं कार्य गेलं पाहिजे. आपण अशीच माणसं यशोगाथा या संकल्पनेमध्ये. आणि आता आपली जी मुलाखत आहे ती काही साक्षीबद्ध ठरवून नाहीये. मी परत एकदा उल्लेख करतो की तुमचा जीवन प्रवास समजून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. ही मुलाखत म्हणजे तुमचं जीवन आहे असं नाही, पण ह्या जीवनातल्या किती जो गोष्टी आहेत त्या आपण ह्या ठिकाणी उलगडण्याचा प्रयत्न केला. ऑनलाईन मध्ये भरपूर जणांनी शुभेच्छा दिल्यात, त्यांचं मनपूर्वक आभार. प्रत्येकाचं नाव घेता आलं नाही या ठिकाणी, कारण मला सारखं मोबाईल मध्ये बघितल्यानंतर असं वाटतं की सर एवढं चांगलं सांगतायत पण सरांकडे माझं लक्ष नाहीये. तर तसं न होता मी थोडा कमी वेळेसाठी मोबाईलकडे लक्ष दिलं. तर ह्या साऱ्या तांत्रिक गोष्टी सोडल्या तर सरांचं जे जीवन प्रवास समजून घेण्याचा आपण या ठिकाणी जो प्रयत्न केला तो खूप छान झाला असं मला वाटतं. आणि जो संदेश सरांचा आहे तो प्रत्येकानं अनुकरण करावा, त्यांच्यातून भरपूर गोष्टी शिकाव्या. यशोगाथा या संकल्पनेद्वारे ज्या मुलाखती आम्ही घेतोय त्या अशा लोकांच्या आहेत
ते कोणतेही खूप मोठे सेलिब्रिटी नाही आहेत किंवा कुठल्याही पद्धतीनं त्यांनी आम्हाला नाही सांगितलेलं की आमची मुलाखत घ्या. आम्ही त्यांच्या कार्याकडे बघून, त्यांच्या समाजाप्रती तळमळीकडे बघून ही मुलाखत घेत आहोत. आणि यासाठी सरांनी, आमच्या आदरणीय सरांनी वेळ दिला आम्हाला आणि एवढं खूप छान आम्ही त्यांच्या घरी येऊन मुलाखत घेतोय. आमचं भाग्य समजायचं. एवढं मोठं मन आहे त्यांचं की ते आम्हाला इतकं सहकार्य करून हे त्यांनी मुलाखतीसाठी वेळ दिला. आणि ऑनलाईन सगळे बघत असणारे जे आहेत त्यांना परत एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि सर, तुमचं सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. तुम्ही वेळ काढला आणि आमच्यासाठी या दिलखुलास गप्पा मारल्यात आणि याच्यातून आपल्याला भरपूर गोष्टी उलगडल्यात. धन्यवाद. धन्यवाद सर्वांचा धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.